आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला, आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, थँक्यू थँक्यू। आपकी अदालत मध्ये तुमचं स्वागत आहे। आपकी अदालत मध्ये आज माझे पाहुणे आहेत, जे एक सुप्रसिद्ध गायक आहेत आणि संगीतकार देखील आहेत, जे विचारक आहेत आणि गीतकार देखील आहेत। प्लीज वेलकम पद्मश्रीने सन्मानित कैलाश खेर। अहो भाग्य, अहो भाग्य। आणि आपकी अदालत मध्ये आज आपले जज एक असे महान कलाकार आहेत, ज्यांच्या उपस्थितीने आपल्या सगळ्यांचा मान वाढेल। शास्त्रीय संगीताच्या दुनियेमध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे, प्लीज वेलकम पंडित साजन मिश्रा। आजची कारवाई सुरू करण्यात यावी। आपकी अदालत मध्ये पहिला आरोप कैलाश खेरवर। आपकी अदालत मध्ये सिंगर आणि कंपोजर कैलाश खेर यांच्यावर आरोप आहे की हे खूप जिद्दी आहेत। कैलाशजी, असं ऐकलंय की लहानपणापासूनच खूप हट्टी होतात। वडील कर्मकांडाचे पंडित होते, पुरोहित होते, समाजात खूप प्रतिष्ठा होती त्यांना। त्यांची इच्छा होती तुम्ही पुरोहित बनावं। तुम्ही म्हणालात मरून जाईन, काहीही करेन, हे नाही करणार। जब भी मैं ख्वाबों में होता हूँ, सबको है लगता मैं सोता हूँ सबसे जो मैं जुदा, उसकी पनाहों में होता हूँ। और दुनिया में जो भी अलग है, दुनिया में जो भी अलग है, लगता वो सबको गलत है। रजतजी, या जगामध्ये जो कोणी डिफरंट, हु इज एव्हर डिफरंट, पृथ्वीवर सगळ्यांना तो चुकीचा वाटतो। सगळ्यात आधी लोक आपलं जजमेंट पास करून टाकतात, आपली टिप्पणी देतात। नो, दिस इज नॉट करेक्ट। दुनिया में जो भी अलग है, लगता वो सबको गलत है, और शिद्दत से आगे है जिद मेरी, और वो भी मुद्दत तलक है। मी एक आयुष्य तर सगळे जगत असतात, मी एका जिद्दीने जगतो, मी एका वेडेपणाने जगतो, आणि त्याच वेडेपणाने कदाचित मला कैलाश खेर बनवलं असावं। एकूण 18 वर्षांचं करिअर आहे रजतजी। 18 वर्षांमध्ये तर लोक जमीन शोधून काढतात आणि ह्यामध्येच बिझी असतात। संध्याकाळच्या वेळी थोडं दिवसभर काम झाल्यानंतर, शो वगैरे संपल्यानंतर लोक बिझी होतात बाकी गोष्टींमध्ये। मला माहित सुद्धा नाही, कारण की जेव्हा तुम्ही आतमधून व्याकुळ असता तर तुम्हाला झोप सुद्धा येत नाही, आणि परमात्मा स्वतः असतात। मग एका जन्मामधून तू झोपून घेतलं, एका जन्मामध्ये बाकी सगळं करून घेतलं, तर या जन्मामध्ये तू एक जिद्द घेऊन जन्माला आला आहेस। तर प्रत्येक क्षण ती एक जिद्दच आहे, ज्याच्यामुळे एकूण 18 वर्षांमध्ये 2000 गाणी, 21 भाषा, आणि हे म्हणजे मला स्वतःला सुद्धा लक्षात नाही रजतजी, हे इतक्या स्पीडने कसं होत आहे। केवळ परमात्मा। आम्हाला सुद्धा हे समजत नाही की व्याकुळ आहेत, वेडे आहेत, की घर सोडून पळून गेले म्युझिक डायरेक्टर बनण्यासाठी। तेच तर, लहानपणापासूनच जरा मी निर्भीड होतो, थोडं नखरे वेगळे होते, आणि काही गोष्टी अशा होत्या ज्या जग जसं आहे तसं नसणं, या जगामध्ये बोचतं लोकांना। आणि मी थोडासा उद्धट होतो लहान असताना सुद्धा। या पृथ्वीवर लोक कसं खोटं बोलायला शिकवतात कुटुंबामध्ये, आणि रजतजी, मी ही गोष्ट बघत होतो, आणि ते जे अवलोकन करणारा लहान मुलगा आहे की जग काहीतरी वेगळंच बोलतं आणि होत काही वेगळंच असतं। जसं असं समजा तुम्ही सुरू करत आहात तुमचा दिवस, प्रार्थना चालू आहे, पूजापाठ चालू आहे, आणि त्यामध्येच फोन आला,
तर ते मुलांना सांगतात की बाळा सांग बाबा ट्रॅव्हल करत आहेत आउट ऑफ सिटी आउट ऑफ कंट्री. तर जो मुलगा आहे तो असे समजा की ही गोष्ट डोक्यामध्ये ठेवत असतो. प्रत्येक घरचा माणूस शिकवतो आपल्याला की खोटं बोलू नये, इथे प्रॅक्टिस करवत आहेत. आता त्या मुलाच्या मनामध्ये द्वंद्व सोडून दिलं तुम्ही. तर अशा प्रकारच्या द्वंद्वाला मी अधोरेखित करतो. ही माझी चूक होती. एकदा अशी गोष्ट उद्धटपणे बोललो होतो मी, तर हट्ट तर होताच. मग थोडी धुलाई झाली माझी आणि धुलाई झाली तर मी घर सोडून दिलं. घर सोडून मी केवळ हाच हट्ट घेऊन निघालो, की मी जसं जग आहे असं मला नाही बनायचं. त्यामुळे मी जेव्हा पण काही जेव्हा तुम्ही गेलात तेव्हा काय बनलात? शिंपी बनलात, ट्रक ड्रायव्हर बनलात, प्रिंटिंग प्रेसमध्ये काम केलं, चार्टर्ड साहेब. अकाउंटंटचे असिस्टंट बनलात. साहेबजी, तर ना माया मिळाली ना राम. मला असं वाटतं जसं तुम्ही उस्तादांकडनं शिकला आहात, आम्ही परिस्थितीकडनं शिकलो आहोत. वा, खूप छान. तर मला असं वाटतंय की मी याच मधून निघालो आहे आणि अचानक माझ्या दात्याने केवळ असंच जरा धुतलं मला चांगल्या प्रकारे, जसं डार्क रूम मध्ये निगेटिव्ह धुवायचे ना आणि क्लिअर फोटो येत असायचे. हे तर खरं आहे की संकटांमधून जावं लागलं, कधी झोपडीमध्ये राहावं लागलं, कधी रस्त्यावर कपडे धुवावे लागले, कधी खाण्यासाठी नव्हतं आणि मग तुम्हाला एक्सपोर्टर बनायचं होतं. साहेब मी तुम्हाला बनलो वाटायचं. होतो. मी बनलात? बनलो सुद्धा होतो. हॅम्बर्ग एक शहर आहे जर्मनीमध्ये. हॅम्बर्गमध्ये पाठवायचो आणि इथे जी मदर टेरेसांची साडी आहे, वुडन हँड ब्लॉक प्रिंट जे असायचं, तर ते सगळं मी हँडीक्राफ्ट असतात, थोडं आर्टिफॅक्ट्स असतात, टेबल लॅम्प्स असतात ते, वॉल हँगिंग असतात ते. तर हे सगळं मी राजस्थान, जोधपूर, जयपूर आणि आमच्या इथे सुद्धा लाल किल्ला आणि सुंदरनगर या जागांवरती याचे डीलर असायचे. यांच्याकडनं मी कलेक्ट करायचो आणि पाठवायचो. तर माझं खूप चांगलं काम चाललं होतं. जुगाडबाजी. आता काय झालं साहेब, ते मग एक आम्ही शिपमेंट लास्टला मी हे ॲडव्हान्स दिलं आणि मी थोडं मनातल्या मनात विचार करू लागलो, की आता एकदम सेट चालू आहे आता. आता मी झालो आहे ना यशस्वी आणि आता मी ॲडव्हान्स सुद्धा दिला नोएडामध्ये आटापीरच्या जवळ. माझ्या लक्षात आहे त्या जागेचं नाव लोकांनी घेतलं होतं तेव्हा. परंतु कहते हैं कि कश्तियाँ लाख नज़दीक साहिल सही पर खुदा फिर कोई चाल चल जाएगा. तूने मखमूर नज़रों से देखा तो है क्या करोगे अगर दिल मचल जाएगा. तर ते झालं. जो कोणी ज्या कामामध्ये असफल ठरतो, तर तेच काम सुरू करत असतो. जसं ज्याचं एखाद्याचं स्वतःचं घर नसेल, तर तो प्रॉपर्टी डीलर बनतो. जो कोणी IAS नाही बनलाय, तो IAS बनवण्याचं इन्स्टिट्यूशन सुरू करतो. अच्छा, दिल्लीमध्ये खास करून याच्यावर सूट सुद्धा दिली आहे. दिल्लीला देवाने आणखी वरदान दिलं आहे. याला मी जुगाड नगर म्हणतो, दिल्लीला. तर इथे खूप जुगाड. तर मी जेव्हा ज्या वयामध्ये घर सोडलं, त्या वयामध्ये माहीत सुद्धा नव्हतं की घर सोडल्यानंतर काय काय आव्हानं येत असतात. तर अशा प्रकारचं काम झालं की सोडलं होतं जोशामध्ये घर, परंतु तिथे अन्न, वस्त्र, निवाऱ्यानेच अडकवलं. तर आधी सर्व्हाइव्ह होऊन दाखव, आधी जिवंत राहून दाखव. तर कित्येकदा तर साहेब मी इतके ऑड जॉब्स केले आहेत की कित्येकदा तर मी वर्षापर्यंत माझ्या जेवणाचा काहीच पत्ता नसायचा. कारण ऑड टायमिंग्सला मी जॉब करत असायचो. बरं, ज्यांच्याकडे कुठली डिग्री नसते, त्यांचं मग ना काही टायमिंग असतं, ना काही त्यांचं शेड्यूल्ड असतं आणि त्यांच्यावरती सगळे लोक दादागिरी करून काम करून घेत असतात. तर तशा प्रकारे आमचं ट्रेनिंग वेगळ्या पद्धतीने झालं साहेब. पण हे खरं आहे की जेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये फेल झालात, तर मग तुम्हाला वाटलं की यापेक्षा तर पुरोहित बनणं ठीक आहे आणि कर्मकांड शिकण्यासाठी निघून गेलात ऋषिकेशला. हो, मी कंटाळून गेलो होतो सगळ्या गोष्टींना आणि खचून गेलो होतो. तेव्हा मला माझ्या वडिलांचं बोलणं आठवलं की बाबा तुम्ही खरं बोलत होता कदाचित. आणि एक महात्माजी वडिलांचे मित्र भेटले सफदरजंग एन्क्लेव्हमध्ये. आश्रम अजूनही देखील आहे. तर त्यांनी मला सांगितले की चला तुम्ही लोक माझ्याबरोबर चला परमार्थ निकेतन ऋषिकेशमध्ये आणि तिथे शिक. स्वामी परिपूर्णानंदजी होते. तर हे कर्मकांड शिक 6 वर्षांमध्ये तू पुरोहित होशील
तुला कुठेतरी मी पाठवेन, म्हणजे मॉरिशस किंवा काहीतरी 1-2 जागांची नावं घेतली, सिंगापूर किंवा मॉरिशस. तर मला अचानक वाटलं, प्रत्येक गोष्टीमध्ये असफलच ठरलो आहे. आता काय माहीत, कर्मकांड शिकून पंडित बनून, काय माहीत विदेशामध्ये जाऊन पंडित बनलो तर यामध्ये वडिलांसारखे 100-150 रुपये नाही कमवणार. दिवसाचं काहीतरी चांगलं इन्कम होईल. चला काही नाही, परतून वेडा घरी आला. तसं झालं साहेब. परंतु मग त्याचं काय की करता करविता जो कोणी आहे, चले खूब तुरप की चाल लगा के रंगों का ताता, रचना के रचनाकार का खेला समझ नहीं आता. ते असं काही खेळ रचतात की तिथे सुद्धा ऋषिकेशमध्ये सुद्धा जेव्हा मी कर्मकांड शिकत होतो, तर त्यावेळी माझे जे साथी होते, माझे क्लासमेट म्हणता येईल ज्यांना, ते माझ्यापेक्षा 7-7, 8-8, 9 वर्ष लहान आणि मी 21 टाईपचा झालो होतो. 12-13 वर्षाच्या वयामध्ये निघालो, धक्के खाल्ले इकडे तिकडे. आता मी 21चा होऊन पंडित बनण्यासाठी गेलो होतो. बरं, माझे जे काही साथीदार आहेत ते 13-14 वर्षांचेच आहेत. तर थोडं तिथे कॉम्प्लेक्स मनामध्ये आला, यार मी आता हे करत आहे, देवा मी काय, प्रत्येक जागी मी असफल ठरतोय. दाता आता तुम्ही माझी ती परीक्षा घेण्यासाठी पाठवलं मला. तर त्याच वेळी सगळी आव्हानं जेव्हा एकत्र आली, तेव्हाच मी स्वतःला संपवून टाकण्याचा निर्णय सुद्धा घेतला साहेब. हे कारण की व्यवस्थितपणे सांगा की गंगामध्ये उडी मारली होती आत्महत्या करण्यासाठी. हो, पूर्णपणे बुडून गेलो होतो साहेब. आणि नशिबाची गोष्ट आहे की मी आता जिवंत आहे, तुमच्या समोर आहे आणि कुठल्या रूपामध्ये आहे हे सुद्धा तुम्हा थोरांचा आशीर्वाद आहे. असं झालं साहेब. एक गोष्ट आणखी मनामध्ये अस्वस्थ होत होतं, ज्यामुळे मन तीही होती की की परमात्म्याने मी अशा वेळी अशा जागी मी जन्मलो आहे, तिथे खूपच असंवेदनशील लोक राहत आहेत आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला टिकून राहायचं आहे, हरवायचं नाहीये. तर या सगळ्यांच्या बरोबर जुळवून घ्यायचं आहे. जसं तुम्ही सगळे भेटाल कोणाला सुद्धा एक पहिला प्रश्न सगळी माणसं करतात मशीनच्या प्रमाणे, हाव आर यू, कसे आहात तुम्ही, सगळे ठीक आहे. काही घेणं देणं नाहीये. बरं, जो बिचारा समोरचा आहे, भले तो स्वतःमध्ये असेल, परंतु अचानक तर त्याला मशीनप्रमाणेच व्हावं लागतं. हो मी खूप छान आहे. जेव्हा मी समजलं की नंतर सकाळपासून फ्रेश सुद्धा नाही झाला. कित्येकदा अशी समस्या येते, परंतु त्याला सुद्धा ते बनावं लागेल जे तो बनवत आहे. अच्छा, हे कोणी बनवत आहे, कोणी बनत आहे, कोणी खरं नाही. नाला बनतो, नदी असते. आपण सगळे नदी असतो, आपण सगळे समुद्र असतो, आपण सगळे पर्वत असतो, आपण सगळे नैसर्गिक असतो, परंतु आपलं वागणं जे असतं ते 90% खोटं बनूनच चालत राहतो आपण. हे आहे सत्य. तर या अशा कुतूहलाने, असंच अत्यंत किंकर्तव्य मूढ मनाने माझ्या मनामध्ये एके दिवशी आलं की मी माझ्या आयुष्याची लीला समाप्त करावी. माझे दाता, कदाचित मी चुकीच्या जागी जन्माला आलो आहे, चुकीच्या वेळी जन्माला आलो आहे. तर उडी मारली आणि मागून कोणीतरी आमच्याच वसतिगृहाच्या सिनियरने उडी मारली आणि मला बाहेर काढून, थोडा मी बेशुद्ध होतो, विचारू लागले की तुला तर पोहायलाही येत नाही, तर मग तू का उडी मारलीस, तू मरायला गेला होतास. माझ्या तोंडातून निघालं, हो मरण्यासाठी गेलो होतो. एक दिली मला पावती जोरात. तर मी पूर्ण 24 तासांपर्यंत रजतजी रूम मधून बाहेर निघालो नव्हतो. हा विचार करून की की माझ्या दात्या, मी इथे सुद्धा अयशस्वी ठरलो. मी जे काही कृत्य करतो, जे काही करत आहे, मी अपयशी का ठरतो. आय एम अ प्रॉडोजी ऑफ फेल्युअर्स. मी कदाचित असफलतेमधूनच उत्पन्न झालो आहे. माझ्या दात्या, तर माझ्या जगण्याचं आता मला काही समजत नाही की मी का आहे, मला का जन्माला घातलं तुम्ही. तोपर्यंत हे प्रश्न चालू असायचे मनामध्ये. आज परंतु त्याची इतकी उत्तर दिली आहे माझ्या दात्याने, इतकी की मी तर म्हणेन की मुद्दल तर लहानच असते, व्याज इतकं करून टाकले की मुद्दल तर आठवतच नाहीये. तुमच्या एका चाहत्याने मला सांगितलं की यांना गंगेचं पाणी बुडण्यासाठी कमी पडलं होतं, तर हे मुंबईला निघून गेले समुद्रात बुडण्यासाठी. नक्कीच रजाजी, जेव्हा लोक जातात मुंबई फिल्मी गायक बनण्यासाठी किंवा सिनेमाच्या जगामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी, मला परमात्म्याने जेव्हा पाठवलं तेव्हा मी हीच आपली बिलल टाईपची गाणी, ज्याचे शब्द सुद्धा थोडे वेगळे असतात आणि विचार सुद्धा थोडे वेगळे असतात, रोमांसवाल्या गाण्यांचा थोडा वेगळा भाव असतो, मी त्या गाण्यांचा अल्बम बनवायला गेलो होतो.
परंतु सुरुवातीलाच त्यामध्ये सुद्धा मी एक हट्ट घेऊन बसलो की तिथे समुद्रावर जाऊन बसायचं, समुद्रकिनारी जुहूवर, आणि केवळ हेच बोलायचो, समुद्र बाबा, आईनी तर नाही झोपवलंय कुशीमध्ये, बस आता तुम्ही तयार राहा. बस मी तर आता प्राणलीला इथेच समाप्त करेन तुमच्या चरणामध्ये. हे चालायचं बोलणं माझं तिथे, आणखीन काहीच नाही. वारा वाहत असायचा, वाऱ्याचा जो जो स्पर्श असायचा तो मी असं बघून मंद मंद हसायचो की अच्छा, तुम्हाला सुद्धा मस्ती सुचत आहे, तर तुम्ही स्पर्श सुद्धा करत आहात. खरं तर काही नाही पदरामध्ये, परंतु तरी सुद्धा तुम्ही करत आहात. वाऱ्याला सुद्धा मी असं गोंजारून वेड्यासारखं असं वाटायचं जसं की मी कोणी वेडा आहे, स्वतःशीच बोलत आहे. तर असा जो वेडेपणा, असा जो उन्मत्तपणा आहे, हा या जगामध्ये काही हट्टी लोकांमध्येच असतो, काही उन्नत लोकांकडेच असतो. काही जे जिद्दी असतात, काही वेडेपणा ज्यांच्यामध्ये असतो ते हे असतात. आणि कदाचित तीच गोष्ट निसर्गाला कदाचित मंजूर झाली आणि त्यांनी ऐकली की हाय राम, हा तर खूपच हट्टी आहे, वेडा. सगळं जग कुठल्या एका गोष्टीच्या मागे लागलं आहे, पैशाच्या मागे लागलं आहे, पॉवरच्या मागे लागलं आहे. परंतु कधी विचार केला की हा पैसा कोणाच्या मागे लागला आहे, ही पॉवर कोणाच्या मागे लागली असेल? रजतजी, तुमचा बालक समोर उभा आहे. असं जसं मुलाला पळवून पळवून आई वडील मुलांना कसे खाऊ घालतात, घे बाळा, लास्ट घास खा ना, बघ गणपती बाप्पांनी पण खाल्लंय ना, कृष्णदेवांनी पण खाल्लंय ना, चटक दाखवून खाऊ घालतात. माझे दाता मला आता असं करतायत साहेब. म्हणजे वडील आई शेवटच्या दिवसांमध्ये हे म्हणून गेले होते, आशीर्वाद देऊन गेले होते की बाळा, ज्या प्रकारे तू जगत आहेस ना, ज्या प्रकारे तुझ्या अंतरात परोपकाराची भावना, एक एक सद्भावना आहे जगण्याची, तू ठेवून ठेवून विसरशील. आता मी ठेवून ठेवून विसरतोय. खरी गोष्ट आहे. बरं, खरंच जसं तुम्ही म्हणत आहात ना, इथे देऊन टाकलं, तर मला इथे देण्याचा सुद्धा वेळ नाहीये. परमात्मा असं करतायत की कधी कधी तर आश्चर्य वाटतं मला, की विचार करतो मला घर सुद्धा असं दिलं माझ्या दात्याने की आजपर्यंत साहेब त्याला लॉक नाही लागलं, लॉकचा पत्ताच नाही. नशिबाची गोष्ट बघा तुम्ही. तर ईश्वराचा कधी कधी चमत्कार असा देखील होतो, मंदिरात कधी कुलूप लागत नाही. त्यामुळे असं घर मिळवून दिलं की तिथे कॉन्सेप्टच नव्हता की कुलूप सुद्धा आहे. तर ईश्वराचा पण हे ईश्वराने कुठून तरी सुरुवात केली असेल, आधी 2-4 10,000 रुपये देऊन. साहेब, पहिली तर मला जिंगल गाऊन घेतली होती. तर भजन गायला गेलात आणि जिंगल गायला लागलात. हो, मी ऍक्च्युली कैलासा गायला गेलो होतो. मला लोक विचारायचे की काय गातोस, शास्त्रीय गातोस? म्हणालो की नाही. फिल्मी गातोस? म्हणालो नाही. गझल गातोस? नाही. आणि भजन गातोस? नाही जी. तर मग काय गातोस? चिडायचे लोक. तर मी मनातल्या मनात विचार करायचो की जेव्हा कधी हे स्वीकारलं जाईल जनमानसामध्ये, तेव्हा माझे दाता स्वतःच ठरवतील हे काय आहे जे मी गातो. नंतर जेव्हा तुम्हा लोकांच्या हृदयापर्यंत अशी गायकी पोहोचली, तेव्हा त्याचं नाव आम्ही लोकांनी ठरवलं होतं कैलासा. कैलासा म्हणजे शिवाचं आसन. माझे ईश्वर शिव जिथे विराजमान होतात. कैलास तर आहे पर्वत, परंतु माझ्या दात्याचं जे आसन असतं जिथे ते बसतात, दॅट इज कॉल्ड कैलासा. जगातील सगळ्यात जास्त डिवाइन स्थान आहे, दॅट इज कॉल्ड कैलासा. आता जे मी गातो ते कैलासा आहे. तर मी आता कैलासा गाण्यासाठी गेलो होतो. यामध्ये सुद्धा स्वतःचीच एक जिद्द होती, स्वतःचा वेडेपणा होता की जिंगल्स गाण्यासाठी एकदा आमंत्रण आलं होतं. रजतजी ते म्हणाले, कैलाश खेर, हो हो मी बोलतोय. आणि मी त्यावेळी नवीन नवीन फोन घेतला होता, मोटोरोलाचा. 4-5 किलोचा एक फोन होता ना. हो, त्यावेळी खूप मोठे फोन हो, असायचे. मोठा होता आणि लांब सुद्धा होता सर. जर डोक्यावरती मारला असता तर कळलं असतं की बेशुद्ध सुद्धा करू शकतो. तर तशा टाईपचा होता. आणि त्यावेळी फक्त मिस कॉल द्यायचा असायचा. फोन तर होता जवळ, पण त्यात सुद्धा मिस कॉल द्यायचा. आणि तो सुद्धा खूपच लक्ष देऊ ना, चतुराईने. कारण मी दिल्लीचा आहे. तर चतुरपणा तर माझ्यामध्ये भरलेला आहे की यार, एकच मिस कॉल द्यायचा, कोणी उचलायला नको, तर 21 रुपये त्यामध्ये वाया जातील. तर हे सगळं चालू होतं. आता तिथून एक कॉल आला मला आणि अचानक घाबरत घाबरत मी उचलला. यार, 21 रुपये तर नको जायला, फुकटचा फोन तर नसावा. कारण दिल्लीमध्ये असे फालतूचे खूप फोन यायचे.
हा हा, अरे काय झालं, झालं का काही, कुठे ब्रेक मिळाला का? हं. असे खूप फोन यायचे 1-2 जणांचे. तर त्यावेळी अचानक फोन आला, जिंगलसाठी तुम्हाला बोलवलं, कॉल आहे आणि मी महालक्ष्मीमध्ये तुम्हाला यायचे फेमस स्टुडिओत, जिंगल्स गाऊन घ्यायचेत. तर मी म्हणालो, "हो, गाईन मी जिंगल्स." तर मला ॲड्रेस सांगा आणि कुठे यायचं तेही सांगा, मी विचारलं. त्यानंतर डोक्यामध्ये घाईघाईमध्ये मी दिल्लीपणा तर दाखवला. परंतु सर नंतर लक्षात आलं, की एकदा विचारतो तर जिंगल असतं तरी काय? तर हं. मी विचारलं, "तर हे सांगाल की जिंगल असतं तरी काय?" की हेच जे ॲडव्हर्टाइज कमर्शियल्स येतात टीव्हीवर, रेडिओवर याच्यासाठी जी गाणी असतात. मी म्हटलं, "बरं, खूप मोठं गाणं आहे का? खूप तयारी करून यायचंय का?" ती "नाही, इट्स 40 सेकंड्स." 40 सेकंडर्स? तर मी पहिल्यांदाच असा विचार केला, की काय हे आपल्याला वेडा-बिडा बनवतायत की काय यार? तर गेलो सर. पहिलं जिंगल्स जे नक्षत्र डायमंडचं. तर मला बोलवलं आणि अचानक काही न शिकवता अ, मुंबईच्या लोकांची एक विशेषता आहे रजतजी, ते खूपच सीरियस असतात जोपर्यंत तुमची काही ओळख त्यांना क्रिएटिव्हली नाही मिळत. तर सगळे लोक असे बसले होते आणि ते म्हणाले, की "ही इज द सिंगर." ओके, या, गो इनसाइड. तर डबिंग रूममध्ये पाठवलं आणि एक सिनेमा चालू होता आणि अचानक म्हणाले, की "या, सिंग." तर मी अचानक आधीपासूनच थोडासा म्हणजे नर्व्हस टाइपचा रोग तर मला नव्हताच कधी, की एवढे धक्के खाल्ले होते, माहीतच नव्हतं की नर्व्हस काय असतं. परंतु ही काहीतरी वेगळ्या प्रकारची गोष्ट होती. तर नर्व्हसच्या वरची काहीतरी अवस्था होती, की आता काय होईल यार? काही शिकवलं नाही, काही सांगितलं नाही, काही बॅकग्राऊंड नाही दिलं. तर अचानक मी देवाचं नाव घेतलं आणि सरळ सुरू केलं. तनदुम तनुम तनना तन धरे ना तनदुम तनुम तनना तन धरे ना तनदुम तननुम तननुम तन धरे ननदुम तननुम आ मी हे केलं, तर तर त्यांनी अचानक आतून कंट्रोल रूममधून म्हणाले, की "या, कम आउट." मला वाटलं सर काही काम झालं नाहीये, काहीतरी वेड्यासारखं काम केलंय मी, तर दरवाजा उघडताच पळून जावं. आत जाणारच नाही. त्यांना एम्बॅरसमेंट मला तर माहीतच नाहीये, तर मी तर निर्लज्जपणाच्या पुढे गेलो आहे. तर सर जसा मी दरवाजा उघडला निघण्यासाठी डबिंग रूममधून, तर 2 लोकं उभे होते. कम, कम. तर ते आत घेऊन गेले मला. जसा मी आत गेलो, तर अचानक जे सीरियस लोकं बसले होते ना, त्यांचे एकदम एक्सप्रेशन असे बाहेर यायला लागले. "वॉव मॅन! व्हॉट अ व्हॉईस मॅन! ओह माय गॉड! व्हॉट अ पर्सनॅलिटी यू आर! व्हॉट्स युअर नेम?" हे सगळं लाऊडली थोडं बोलायला लागले अचानक. तर मी मनातल्या मनात विचार करत होतो, थोड्या वेळानंतर मारतील की काय? हे खरं आहे की काही जखम्या इतक्या झेलल्या होत्या, की सत्यावर सुद्धा विश्वास त्या वेळेपर्यंत झाला नाही. मग ते जेव्हा म्हणाले, की तुमचा इन्व्हॉइस पाठवा, तेव्हा पहिला इन्व्हॉइस 5,000 चा होता. तो अजूनपर्यंत मिळाला नाही. अशी जिंगलची सुरुवात झाली सर. मग एकाच जिंगलमध्ये काम झालं, की काही आणखी सुद्धा गावं लागलं? मग नंतर एक जिंगल्स नंतर सर मला खूप जिंगल्स गायला मिळाले होते. एक जिंगल्स माझी अ, अशी झाली की ती विदिन इंडस्ट्री जे लोक क्रिएटिव्ह लोक आहेत, ते उल्लेख करायला लागले आपापसात, "यार धिस इज अ व्हॉईस मॅन. समथिंग व्हेरी फ्रेश, समथिंग व्हेरी रॉ एंड द टेक्स्चर उफ मॅन एंड द फील मॅन. चेक धिस आउट, चेक धिस आउट." ते हे सगळं व्हायचं. तर जसं रजतजी माझं इंग्लिशमध्ये तिथे कौतुक व्हायला लागलं. मी शांतपणे असा सिंपलपणे बसलो होतो. जसं इंग्लिशमध्ये कौतुक सुरू झालं, तर 5चा मी 8 इन्व्हॉइसेस 8चा. आता 8,000 चा इन्व्हॉइस झाला, तो सुद्धा माझा झाला. पहिला चेक नव्हता मिळाला 5चा, परंतु 8चा मिळाला. अचानक 15 दिवसामध्ये आणखी एक मिळाली जिंगल. बरं आणि खूप चांगले-चांगले ब्रँड्स. हळू मग ते बाहेर सुद्धा यायला लागले. तर टीव्हीवर जेव्हा चालले, तेव्हा लोक मला फोन करायला लागले. 1-2 ओळखीचे होते. "यार, तुझा आवाज ऐकला होता यार. तुझं भाई काय काम झालं यार, याचा अर्थ तू तर मुंबईमध्ये काम मिळायला लागलं तुला." तर असंच सुरू झालं आणि एक त्याच दिवसांमध्ये 8-9 महिने मी पीजीमध्ये राहत असताना झाले होते आणि मला तोपर्यंत माहीत नव्हतं, की पीजी काय असतं.
तर त्याचा फुल फॉर्म नंतर कळाला, माहिती झाला. पीजी म्हणजे पेइंग गेस्ट. तर मी म्हणालो, "यार, हे खूपच वेगळं शहर आहे. गेस्ट सुद्धा म्हणत असतात आणि पेइंग सुद्धा म्हणत असतात." तर ते सगळं झालं. आता हे 8-9 महिन्यानंतर एक जिंगल्स मला बॉम्बे डाईंगची मिळाली होती. तिथे जरा जास्तच इंग्रजीमध्ये माझा उल्लेख केला जात होता. सरळ 20,000चा इन्व्हॉइस परमात्म्याचं नाव घेऊन दाता, दाता, दाता मी 20,000 लिहून टाकलं. मला तो सुद्धा मिळाला सर. ते 20,000 होताच मी मग 1 बीएचकेमध्ये रेंटवर राहायला गेलो सर. तिथपासून माझं जीवन पण सिनेमांमध्ये ब्रेक कोणी दिला पहिला? ज्यांनी मला रिजेक्ट केलं होतं, तर साहेब त्यांनी एक एक गाणं माझं ऐकलं. तर जिंगलच्या जगातील लोकांनी मला एकदा एक दिवस कॉल केला. म्हणाले, "कैलाश खेर, आय एम विशाल अँड आय वॉन्ट टू कॉल यू फॉर फिल्म सॉन्ग." तर मी नाव ऐकलं होतं विशाल भारद्वाजांचं. तर मला वाटलं, की यार हे विशाल भारद्वाज ज्यांचा मी म्हणजे मला खूप काम आवडायचं त्यांचं. तर तुम्ही विशाल भारद्वाज बोलत आहात? तर ते म्हणाले, "नाही, मी विशाल शेखरमधला त्यांच्यातला आम्ही दोघे आहोत. मी विशाल बोलत आहे आणि आम्ही सुद्धा आता म्युझिक एकाच फिल्ममध्ये आम्ही केलंय, प्यार में कभी कभी. वी आर अल्सो स्टार्टिंग अँड वी वॉन्ट टू यू टू सिंग द सॉन्ग." तर मी म्हणालो, "ठीक आहे, मी गाईन." तर म्हणाले, "कम लेट्स लेट्स ट्राय युअर व्हॉईस." तर मी ट्रायलसाठी गेलो होतो साहेब. गेलो तर त्यांनी सीडीवर मला ट्रान्सफर करून दिलं. म्हणाले, "प्रॅक्टिस करा. ठीक आहे, तुमचा व्हॉईसमध्ये आम्ही करू." तर त्यांनी फोन केला मला, की "सो ब्रदर हाऊ मच विल यू चार्ज?" माझ्या तोंडातून निघून गेलं 50,000. तर अचानक तो म्हणाला, "ड्यूड 50,000 यू आर आस्किंग दॅट मच? यू नो ए-लिस्टर सिंगर्स डोंट इव्हन चार्ज मोर दॅन 10." तर मी एकदम म्हणालो, "ठीक आहे, तर मग तुम्ही तेवढेच द्या." कारण काहीच आयडिया नव्हती. ते गाणं होतं अल्लाह के बंदे सर. आणि अल्लाह के बंदे जसं अ, चर्चा व्हायला लागली तिथे बाहेर, अजून रिलीज सुद्धा झालं नव्हतं, की 1-2 रेकॉर्ड्स कंपनी ज्यांनी माझा डेमो रिजेक्ट केला होता 1-2 वर्षांपूर्वी, तिथून मला कॉल आला, की "कैलाश खेर, वी आर रेडी टू रिलीज युअर अल्बम." तर महादेव शंकराची उपासना करणाऱ्याला अल्ला गायला लागलं सगळ्यात आधी. तेच ना साहेब. म्हणजे हा खेळ दाता रचत असतात. मला यामुळे आश्चर्य वाटतं, की माझे परमात्मा खूप रूप बदलून येतात. तर हे झालं, की त्यांनी गाणं सुद्धा दिलं, तर हे अल्लाह के बंदे दिलं आणि हे हिट झालं आणि त्यानंतर ज्यांनी रिजेक्ट केलं होतं, त्यांची मती फिरवली आणि त्यांना सांगितलं, की "जा, माझा बालक तिथे तयार होत आहे. आता त्याचा अल्बम रिलीज करा." जेव्हा तो अल्बम रिलीज झाला, अल्बममध्ये पहिलं गाणं तर तेरी दीवानी बनलं. परंतु अल्लाह के बंदे सुद्धा त्यांनी त्याचं सुद्धा एक व्हर्जन त्यामध्ये टाकलं होतं, ज्याला आपण अनप्लग्ड म्हणतो. ते सुद्धा तुम्ही ऐकलं असेलच कैलास अल्बममध्ये. तर अशा प्रकारे झालं साहेब. जे पहिलं गाणं होतं याचं ते असंच बसल्या-बसल्या बनलं होतं, तेरी दिवानी. हो, काय झालं होतं सर, दिल्लीमध्ये माझी पहिली कॉन्सर्ट होणार होती. जेव्हा अल्लाह के बंदे प्रसिद्ध झालं आणि मला थोडीशी ओळख मिळायला लागली होती. काही अवॉर्ड्स मला मिळायला लागले होते आणि रजतजी हळू-हळू वृत्तपत्रांमध्ये तुमच्यासारख्या मोठ्या लोकांपर्यंत नाव पोहोचलं. माझं नाव छापायला लागलं. तर कोणी न्यू सेन्सेशन लागलं, कोणी काहीतरी नवनवीन वर्ड्स लिहायला लागले होते. तर मला यश मिळायला लागलं होतं थोडंसं. दात्याने थोडंसं बिझी केलं होतं. पहिली कॉन्सर्ट मला मिळाली. पहिलीच कॉन्सर्ट बघा, सरहदों के जुगलबंदी, अ, हंसध्वनी थिएटर्स, प्रगती मैदानामध्ये आणि तिथे 4 बँड. त्यावेळी कैलासा बँडची तर निर्मितीही झाली नव्हती. मी केवळ अल्लाह के बंदे एक गाणं, बाकी जुने होते. बाकी माझी स्वदेशची गाणी आणि रंगदिनी आणि खूप सारी गाणी रेकॉर्ड झाली होती. आली नव्हती, रिलीज नव्हती झाली. परंतु मी बिझी व्हायला सुरू झालो होतो आणि पहिली कॉन्सेप्ट सरहदों के जुगलबंदी मला मिळाला. राहत फतेह अली खान शेजारच्या देशाचे आणि फ्युजन शफकत अमान अली त्यांचा बँड आणि इंडियन ओशन हा भारताचा बँड आणि एक कैलाश खेर आपल्या ग्रुप बरोबर. तर
आधीच त्यामध्ये धा मारली दात्याने, तर थोडा चकित सुद्धा झालो. परंतु जेव्हा मनामध्ये बसतात ना माझे ईश्वर, तेव्हा अशा गोष्टी होतात, ज्याला आपण जादू म्हणतो, टोना म्हणतो, मिरॅकल म्हणतो. आणि मग अशी गोष्ट झाली. मेरी मैं खा गई जब से तू आ गई, बस बचा हूँ कोरा, हे बावली हे गोरा, हो दिन ब दिन अब तेरे बिन सांसें कटती हैं गिन गिन, तेरी धुन में रहता हूँ गुनगुना के तक दिन, है मेरा इश्क अनोखा है री, बस जताना नहीं आता, हाँ बताना नहीं आता, है मेरा इश्क अनोखा है री. माझ्या दात्याचं असं प्रेम असतं माझ्यावर, कळतच नाही काय करत आहोत, कुठे बसून करत आहोत, कसं करत आहोत. ते झालं. ही पहिली कॉन्सर्ट तुमचे कैलाश खेर बसून गात आहेत, तर एक साईज मध्ये बसलेलेच आहे, तर त्यात सुद्धा बसून आहेत आणि हार्मोनियम घेऊन. आणि जे जे माझे साथीदार आहेत, माझे साथी नरेश परेश, ते उभे आहेत. बरं, आणि बाकी माझे म्युझिशियन्स ते सगळे उभे आहेत. तर मी जेव्हा सुद्धा त्यांच्याशी आय कॉन्टॅक्ट करायचो, तर बसून नुसता केवळ असं करायचो. अचानक परमात्म्याचा खेळ असा झाला की वेड्या लोकांमध्ये दाता असतात सर. आंधळ्याची माशी राम उडवतो आणि भाबडा बछडा दूध पितो. आणि आमच्या मोठ्यांनी शिकवलेल्या गोष्टी आहेत, या मोठ्यांच्या म्हणी आहेत. तर साहेब, माझ्या अंतःकरणात बसले परमात्मा आणि मी जगाला काहीही न सांगता एक गाणं गाऊ लागलो. प्रीत की लत मोहे ऐसी लागी, हो गई मैं मतवारी, बल बल जाऊं अपने पिया को जाऊं वारी वारी, अरे एरी सखी मैं कासे कहूं मेरे हृदय उठे उड़ारी, और प्रेम पियाला भर भर पीऊं हारी मैं दिल हारी, तेरे नाम से जी लूं तेरे नाम से मर जाऊं, तेरी जान के सदके में कुछ ऐसा कर जाऊं. आणि गाणं चालू आहे, हृदयात चालू आहे, आणि अगदी वेड्यासारखं न घाबरता. कारण बघा साहेब, ज्यांना ट्रेनिंग असतं ना, ते घाबरत घाबरत चालतात. कारण कन्फ्यूज, जितके इंटेलेक्ट असतात MBA टाईपचे लोक, ते कन्फ्यूज असतात. जे MBAच्या शिवाय करत असतात ना माझ्यासारखे, त्यांना कसलीच भीती नसते. तूने क्या कर डाला, मर गई मैं मिट गई मैं. माझ्या दाताने मला अडवलं सर. मी तिथेच अडकून अचानक देवाने सांगितलं, हो जी हाँ जी, ये हो जी हाँ जी. तिथे जे फिल इन द ब्लँक्स आहेत ना जी, ती कुठली टेक्निक नाहीये. परंतु आज बघा, कित्येक लोक गायक जे कोणी ट्राय करतात माझं गाणं, ते हो जी हा जीला वेगळ्या प्रकारे प्रॅक्टिस करतात. हे फिल इन द ब्लँक होतं सर. तो तूने क्या कर डाला, मर गई मैं मिट गई मैं, हो जी हाँ जी, हो गई मैं तेरी दीवानी तेरी दीवानी. जसं हे झालं तसं देवाला धन्यवाद दिलं माझे दाता. बरं, ऑडियन्स लाईव्ह मध्ये आहे, मी इम्प्रॉम्प्ट गात आहे, ऑडियन्स एन्जॉय करत आहे. दिल्लीचे लोक तुमच्यासारखे दिलबाज थोडे असतातच, तर ते खूप मजेमध्ये सगळं चालू होतं. तर ते जे चालू होतं तो प्रवाह, माझे पंडितजी त्या प्रवाहाने, त्या ऑडियन्सने आणखीन माझ्या दात्याच्या वरदहस्त माझ्यावर ठेवला. तर असं झालं. आणि हे मग हे गाणं सुद्धा खरं आहे तिथेच. की तो कुठला पहिला अल्बम तुम्ही बनवलात, त्यामध्ये ती सगळी गाणी तुम्ही चिकटवली, जी तुम्ही ऋषिकेशमध्ये आरतीच्या आधी गायचा? नक्कीच साहेब, कारण त्यामधलीच काही गाणी मी, त्यामधलीच रजतजी कित्येक गाणी मी डेमो बनवून घेऊन गेलो होतो. आणि डेमो मध्ये माझी गाणी रिजेक्ट व्हायची. बरं जी, रिजेक्ट व्हायची. त्यामधलं एक गाणं होतं, दौलत शोहरत क्या करनी, तेरे प्यार का सहारा काफी है, ये महल अटारी नहीं चाहिए, तेरे दिल में गुजारा काफी है. तर हे गाणं मी त्यावेळी इम्पल्सिव्ह रिलीज करून टाकलं कुठल्या तरी छोट्या रेकॉर्डवर. आता ते व्हायरल होत आहे. हल्लीच्या दिवसांमध्ये सगळीकडे ताप चालू आहे. रील रील रील, त्याला इंग्रजीमध्ये व्हायरल म्हणतात सर. तर ते चालू आहे. ते गाणं ते रिजेक्ट झालं होतं. तर या प्रकारची गोष्ट झाली, तर ते टाकलं होतं सर.
मग ईश्वराची जी कृपा होती याच्याविषयी आपण पब्लिकमधून काही प्रश्न विचारूयात. लोकांना जर विचारायचे असतील एक प्रश्न घेऊ शकतो आपण यावेळी. हो. सगळ्यांना माहितीये की तुम्ही शिवभक्त आहात, सनातनी आहात, पण तरी सुद्धा तुमच्या गाण्यांमध्ये अल्लाह, सुभान अल्लाह सगळं ऐकायला मिळतं. या सगळ्यामागचं गमक काय आहे? पृथ्वीवर जे काही विचित्र आहे ना, ते सगळ्यात परमात्म्याच्या जवळ आहे. बाकी तर सगळे डोक्यातील खेळ आहे. आपण सगळे गुंतलो आहोत आपल्या डोक्यातील खोट्या कल्पनांमध्ये. जेव्हा कधी कोणी आजारी पडतो, तेव्हा तुम्ही काय अल्लाह किंवा ईश्वराला बघता? डॉक्टरच्या समोर जाऊन तुम्ही निमूटपणे डॉक्टर शोधता ना. मग डॉक्टर भले मोहम्मद इस्माईल असेल किंवा मग डॉक्टर समीर चौरसिया असेल, काही माहित नसतं ना. तुम्हाला डॉक्टर हवा असतो. आता अल्लाह आणि ईश्वर एकाच रूपामध्ये तुम्हाला डॉक्टरमध्ये दिसत असतात. हेरी सखी मंगल गाओरी, धरती अंबर सजाओरी, उतरेगी आज मेरे पी की सवारी, आरी कोई काजल लावोरी, मोहे काला टीका लगावोरी, उनकी छब से दिखूं मैं तो प्यारी, लक्ष्मी जीवारो नजर उतारो, आज मेरे पिया घर आवेंगे, आज मेरे पिया घर आवेंगे. मला एक ब्रेक घ्यायचा आहे, पण ब्रेक घेण्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचं आहे, उन्हीं के गीत इस जमाने में गाए जाएंगे जो चोट खाएंगे और मुस्कुराते जाएंगे. एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये कैलाश खेरवर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. अरे देने वाला राम, दिलाने वाला राम, अरे राम ही पार लगावेंगे, आज मैं तो राम ही राम भजूरी मेरे राम. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये सिंगर आणि कंपोजर कैलाश खेर यांच्यावर आरोप आहे की हे कृतघ्न आहेत. कैलाशजी, तुम्हाला प्रसिद्धी मिळाली सिनेमांच्या गाण्यांनी, तुम्हाला पैसा मिळाला, नाव मिळालं, ओळख मिळाली सिनेमांच्या गाण्यांनी. परंतु जेव्हा यशस्वी झालात, तुम्ही म्हणायला लागलात की ही जी सिनेमांची गाणी आहेत ती चाट मसाला आहे, ती खिचडी आहे, ही बेकार आहेत. हे बघा साहेब, मी गेलो होतो अल्बम्स बनवायला आणि अल्बम्स मध्ये सुद्धा थोडं सौम्य असं संगीत आणायला, कारण की फिल्मी जे संगीत असतं ते खूप साऱ्या गोष्टींचं मिश्रण असतं आणि त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे परमात्म्याचा की मला सिनेमामध्ये गायला दिलं जात आहे. खूप ते मी खूप गातो. मी जे कुठलं गाणं गायचो ते हिट व्हायचं बरं, आणि इतकं हिट व्हायचं की एक गाणं 100 गाण्यांवर भारी पडायचं. नशिबाची गोष्ट झाली की त्या गाण्यांमध्ये सिनेमामध्ये सुद्धा माझ्यासाठी चांगली गाणी लिहिली जाऊ लागली. तर आणि त्यांना मी मिनिंग मिळालं, मोटिवेशन मिळालं आणि नंतर तर प्रभू शिवची गाणी मला मिळायला लागली. आता साऊथची जितकी गाणी गातो, जर पंडितजी जर मी असं समजा की 100 गाणी तेलुगूमध्ये, कन्नडामध्ये, तमिळमध्ये, तर त्यामधली साहेब जवळजवळ 60 जी गाणी आहेत ती प्रभू शंकरावर असतात. तर नशिबाची गोष्ट आहे. तर हे त्यामुळे बघा, हेच तर मी म्हणतोय की हा कृतज्ञपणा नाहीये की इतकं काही तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीने दिलं आणि तुम्ही म्हणत आहात की हा चाट मसाला आहे. हो, परंतु आता मी तोच मुद्दा सांगत आहे मला वाटलं की तुम्ही पळत आहात प्रश्नापासून. नाही साहेब, मी कधीच पळणार नाही. कारण पळून तर जन्म काढलाय मी. आता तर हा जन्म ठामपणे उभं राहायचंय. केवळ हे सांगायचं आहे तुम्हाला की आपल्या भारतामध्ये एक असं संगीत आहे जे घराघरामध्ये, गावागावामध्ये ऐकलं, गायलं आणि
समजलं जात आहे, ज्याला आपण फोक म्युझिक म्हणतो, लोकसंगीत. आता लोकसंगीत जे आहे हळूहळू नाहीसं होत चाललं आहे. फॅशन जी आहे, सिनेमे कधीपासून आले आहेत रजतजी? काही 100-125 वर्षापासून. सिनेमांच्या आधी सुद्धा भारतामध्ये काहीतरी होतं ना. आधी सुद्धा संगीत सुद्धा होतं. आणि मी म्हणतो जितकं काही संगीताचे प्रकार सुद्धा आपले साहेब मोठे बसले आहेत, जे शास्त्रीय संगीत सुद्धा आहे ते सुद्धा फोक मधून आलं आहे, आपल्या लोकसंगीतापासून आलं आहे. लोकसंगीताची विशेषता काय आहे? ते केवळ मनोरंजनासाठी नसतं. अरे देने वाला राम दिलाने वाला राम, अरे राम ही पार लगावेंगे, अजी मैं तो राम ही राम भजूरी मेरे राम, राम ही पार लगावेंगे. लियारी माई भिक्षा. देने वाला राम दिलाने वाला राम, राम ही पार लगावेंगे, लियारी माई भिक्षा. भिक्षा मागताना सुद्धा आपल्या इथे संगीताच्या माध्यमातून एक शिकवण दिली जात आहे. मॉरल. तुमचा गर्व राहणार नाही आणि ना माझा छोटेपणा राहील. मी सुद्धा आहे, तुम्ही सुद्धा आहात. तुम्ही देण्यासाठी माध्यम बनला आहात यावेळी, मी घेण्यासाठी बनलो आहे. परंतु देत आहे माझे परमात्मा. हा मेसेज आहे. संगीत सुद्धा आहे. हे कुठे निघून गेलं हे संगीत? आता जर सिनेमांचीच मार्केटिंग झाली, तर सिनेमांच्या वर आपण डिपेंड झालो, तर आपण कल्चर बघा कुठे निघून जाईल. हळूहळू आपल्याला प्रिझर्व करावं लागेल खरं तत्व, खरं सत्व. आणि जे आपलं कृत्य आहेत, जे आपलं सत्य आहे, तेच अमर होतं, तेच मोठं असतं. मनुष्य निघून जातो. सिनेमाचे तर आज आहेत, उद्या नाही येत हो. कित्येक सिनेमांचे असे किस्से आहेत साहेब, की ज्या सिनेमा कुटुंबाची मोठी मोठी नावं असायची, आता तिथे माशा उडवत आहेत घरी बसून. तर अशामध्ये याचा अर्थ इथे उथळ हे जग आहे. मी हे म्हणतो साहेब, ते वाईट जग नाहीये, ते खूप चांगलं जग आहे. ते सुद्धा चांगली मेहनत घेत असतात, समाजाला आरसा दाखवत असतात. परंतु मिनिंगफुल ज्या गोष्टी आहेत, कारण आम्ही सिनेमे कधी पाहिले नाहीत लहानपणापासून, मिनिंगफुल सिनेमे रजतजी खूप कमी बनतात. टाइमपास आणि फालतू टाईपच्या गोष्टी जास्त असतात. तर अशामध्ये असं वाटतं की नाही, फोक म्युझिकला आणलं पाहिजे. फोक म्युझिक कसं येईल? नॉन फिल्म म्युझिकने येईल. आज जेव्हा गाणी ज्यावेळी काटा लगा, चमन खिलता है याचे रिमिक्स चालत होते, आणखी वेगवेगळे शब्दांची भावनांची गाणी बनवली जात होती, अतिशय उथळ. अचानक त्यावेळी आलं, तुझे जीत जीत हारूं, ये प्राण प्राण वारूं, ऐसे मैं निहारूं, तेरी आरती उतारूं, तेरे नाम से जुड़े हैं सारे नाते. बघा, तुम्ही शब्दांबद्दल बोलत आहात ना, कुठे फरक आहे. जसं मिका गातात की मुझे सोने न दे सारी रात, तुम्ही गाता जागू मैं सारी सारी रात. तर बघा, ही गोष्ट यासाठी खूप विलक्षण आहे की माझं जे जागू में सारी सारी रातचं गाणं आहे, त्याचं जर तुम्ही एक शब्दावर लक्ष द्याल साहेब, त्याच्यामध्ये असं आहे की भूल गई सजना मैं समरना, रंग पड़ा मेरा फीका, और भाए कोई संग ना, आजा वरना भुगत न फल करनी का, तड़प तड़प के बिलप बिलप के खो दूंगी जब प्राण, तो सुर्गा में होगी मुलाकात. तिथे पण नाही सोडणार मी तुला. तर मी अशा प्रकारे मी तर कसं बघा, तुम्ही आहे, कशा प्रकारे गाता मी सांगतो. तुमचं एक गाणं आहे, तेरी शर्ट का मैं बटन हो गया, तेरे बालों का क्लिप हो गया, और तेरी आंखों का लाइनर हो गया. रजतजी ही गाणी लिहिली दुसऱ्या कोणीतरी आहेत, चाल बनवली कोणी दुसऱ्याने आहे, आणि ही सिनेमाची गाणी आहेत. कित्येकदा असं वाटतं नको गायला हे सगळं. बरं, ही गाणी हिट झाली आहेत आणि मला एका कॉन्सर्टमध्ये म्हणतात सुद्धा खूप लोक की हे गा प्लीज. तर मी तिथे नाही गाणं गाऊ शकत, कारण मी हे कधी गायलं नाहीये, फक्त एकदा रेकॉर्ड करून निघून आलो होतो. सिनेमावाले म्हणतात की अडचण ही आहे की कैलाश खेरना तुम्ही रोमॅन्टिक गाणी सुद्धा गायला सांगाल, तर त्यामध्ये सुद्धा ते ईश्वर, आरती, पूजा, देव वगैरे हे घेऊन येतात. हा, कारण की रजतजी मला असं वाटतं की जे शाश्वत प्रेम आहे, शाश्वत सत्य आहे, तर हेच आहे. बाकी सगळं मिथ्या आहे.
हे बघा, जर आपण काय काय बातम्या ऐकत आहोत, बातम्यांमध्ये, न्यूजमध्ये, नात्यांमध्ये सुद्धा आता किती कडवटपणा होत आहे, नात्यांमध्ये सुद्धा विश्वास नाही राहिलाय. तर याच्यासाठी तर असं आहे की खरं प्रेम ईश्वरावरच जर करेल माणूस, तर कमीत कमी आयुष्य तरी सुखी होईल त्याचं. चला ते सुद्धा मी मान्य करतो, पण प्रत्येक गाण्यामध्ये ही मरण्याची गोष्ट का करता? एका गाण्यामध्ये तुम्ही म्हणालात की छूले मुझे आराम से मैं मर जाऊं, हो. एकामध्ये म्हणालात तेरे नाम से जुलू तेरे नाम से मर जाऊं. सर, मरणच जगण्याचं पहिलं चरण आहे. जगतो तोच जो मरतो, नाहीतर सगळं जगण्याच्या जुळवाजुळवीत लागले आहेत. आपल्या मोठ्यांनी सांगितलं आहे, पंडित जी, जो दाना मिट्टी में गलता है एक दिन वही फलता है. कष्ट कोणालाच नकोय, फळ मात्र हवं आहे. चंद्रावर सगळ्यांना जायचं आहे, बनायचं कोणालाच नाहीये. भाई, परिश्रम करावे लागतील. कोणीतरी मला म्हणाला की सगळ्यांची ट्रेन चालू आहे, तुमचं तर रॉकेट बनवून ठेवलं दात्याने. मी म्हणालो, हो, खूप मोठी गोष्ट आहे ही. रॉकेट चांगली गोष्ट आहे, तुम्ही ऑब्झर्व केलं, रॉकेट बनवून ठेवलं आहे. परंतु मागे थोडी आग सुद्धा बघा किती लागली आहे. तर या प्रकारे साहेब, जर तुम्ही मरणार नाही तर जगण्यातही काही अर्थ नाहीये. ज्यांना काहीही न करता, काही कष्ट न करता, काही पुरुषार्थ न करता ज्यांना अचीव झालं आहे, त्यांना जाऊन बघा साहेब, ते व्हॅल्यू नाही करू शकत आहे. त्यांना सांभाळता सुद्धा येत नाही. तुम्ही सुद्धा कुठे व्हॅल्यू करता? तुम्हाला बाहुबलीमध्ये गाण्यासाठी बोलवलं गेलं, तुम्हाला हे सुद्धा माहित नव्हतं की कोणता सिनेमा आहे, इतका मोठा सिनेमा आहे, इतके मोठे म्युझिक डायरेक्टर आहेत. मी क्षमस्व होऊन आता सगळ्या मोठ्या लोकांना हे सांगू शकतो की, कारण की मी सिनेमा लहानपणापासूनच बघू शकलो नाही, त्यामुळे आपल्या सिनेमाकडे त्या बाजूला मन नाही रमलं कधी. आणि जेव्हा मी गायलो गाणं, तेव्हा मी विचार करतो, बस चांगलं गाणं व्हावं आणि चांगलं पेमेंट व्हावं, बस शांतपणे ते यावं. उलट बिचाऱ्यांचा कित्येक सिनेमा तर येतच नाही, कित्येकांचा तर लागत सुद्धा नाही. त्यामुळे प्रार्थना करतो की माझ्या दात्या यांचा लागू दे. आता यांनी एवढं एक्साइट होऊन फोटो वगैरे काढलेले आहेत, बोलत आहेत माझ्याशी, बघा बिचाऱ्यांचं सुद्धा काहीतरी चांगलं व्हावं. बाहुबलीमध्ये जेव्हा मी गाणं गायलं, तेव्हा साहेब मला वाटलं कुठल्या तरी साऊथ इंडियन फिल्मचं आहे आणि तांडव स्तोत्र गाऊन घेत आहे. यार, मोठी आश्चर्याची गोष्ट आहे की साऊथमध्येच चांगल्या कामांची सुरुवात होते, जे मी लहानपणापासून गात आलो आहे, आता ते गायला लावत आहेत. तर मला साऊथचाच कुठला तरी सिनेमा वाटला होता की हा हिंदीमध्ये तर येणार नाहीये, तर चांगलं काम सुद्धा झालंय, तरी ते कोपऱ्या कोपऱ्यातच राहील. तर असा विचार करून दुसऱ्या दिवशी माझी अमेरिकेची फ्लाईट होती, माझी टूर होती. तिथल्या तेलुगू रेडिओवरती इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा मला त्याने सांगितलं की हे जे आता गाऊन आलं आहे गाणं, बाहुबली नामक सिनेमाचं आहे आणि 5 लँग्वेजेसमध्ये बनत आहे, ती हिंदीमध्ये सुद्धा येणार आहे. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं, वन ऑफ द बिगेस्ट प्रोजेक्ट इट इज. असं जेव्हा बोलून त्यांनी सांगितलं, तेव्हा मला लक्षात आलं, साहेब, हे माझ्या दात्या हा बाहुबली सिनेमा आहे आणि असं झालं आहे, तसं झालं आहे, माझं गाणं येणार आहे त्यामध्ये. तर तेव्हा हे झालं की कबीर जो माझा मुलगा आहे, त्याच्याबरोबर मी हा पहिला फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला गेलो होतो. त्याला सांगितलं होतं की हा सिनेमा मी बघेन तुझ्याबरोबर, बाकी सिनेमा मी बघू शकत नाही. पण सिनेमावाल्यांची तक्रार असते, सिनेमाने इतकं नाव सुद्धा दिलं आणि जे तुम्ही म्हणताय ना पैसा, ते सुद्धा हां. दिलं. परंतु सिनेमावाल्यांपासून लांब राहता. सिनेमाची पार्टी असेल, कैलाश खेर नाही जाणार. साहेब, सिनेमाचे अवॉर्ड्स असतील, कैलाश खेर नाही जाणार. हा कृतज्ञपणा नाहीये? रजतजी, मी नशिबाची गोष्ट बघा, जास्त वेळ तर मी ट्रॅव्हल करतच असतो. जेव्हा कधी मला कुठून आमंत्रण येतं, मी इथे नसतोच. तर मी इतकं चकित होतो, आता प्रभू तुम्ही सगळ्या गोष्टी दिल्या आहेत, तर टाईम नाही दिला. आधी वेळ जात नव्हता, तर आता वेळ नाहीये. ही चांगली गोष्ट तुम्ही बोललात. जनतेमधून आपण 1-2 प्रश्न हां, घेऊ बोला, शकतो? बोला. शाहरुख खानने आपल्या एका फिल्मचं गाणं तुमच्याकडून गाऊन घेतलं होतं, पण नंतर तेच गाणं कुठल्या इतर सिंगरकडून गाऊन घेतलं, हे काय खरं आहे का? ते सुरुवातीच्या दिवसांमध्ये होतं आणि सुरुवातीला काय होतं, हा कॉल शाहरुख खान साहेबांचा नसतोच. तर त्यांची नावं मोठी असतात, तर प्रत्येक न्यूज त्यांच्या नावाने खपत असते. त्यांना तर माहीत सुद्धा नव्हतं कोण नवीन गायक आहे, कोण रिप्लेस झाला आहे. तर हे म्युझिक डिरेक्टर्स, प्रोड्युसर्स त्यांच्यापर्यंतचा कॉल असतो. परंतु त्या गोष्टी यावर काही जास्त बोलायचं नाही. सुरुवातीला हे सगळे अनुभव येतातच आणि यायला सुद्धा हवेत. पण आता तर तुम्ही म्हणताय ना की आमच्या गाण्यांवर नाचून नाचून हे हिरो पैसे कमवत आहेत. मी हे सांगतो साहेब,
की बघा, खऱ्या संगीताला, खऱ्या संगीतकारांना जास्त मान द्यायला पाहिजे. आपल्या इथे अजून सुद्धा ऑडियन्स, जसं मला हे विचारलं जातं रजतजी, की जेव्हा तुम्ही विदेशात जाता तेव्हा तुम्हाला सुद्धा असाच रिस्पॉन्स मिळतो का जसा विदेशी आर्टिस्टला इथे मिळतो? तर तेव्हा मी त्यांना सांगतो की जेव्हा विदेशात जातो तर देशी लोकच असतात बिचारे, आपले भारतीयच असतात, पंजाबी असतात, थोडे गुजराती असतात, थोडे मराठी असतात, म्हणजे सगळ्याच भागातील काही लोक असतात तिथे. आणि जे असतात माझे विदेशी लोक, माझे ऑडियन्स नाही बनत. जेव्हा विदेशांची इथे ब्लॅकने तिकीट घेऊन आपले भारतीय घेतात तिकीट्स आणि बघतात, तर मला हे सांगायचं होतं की की असंच संगीतकारांचा इथे सुद्धा थोडा आणखीन विवेचन झालं पाहिजे, थोडा आणखीन सन्मान मिळाला पाहिजे. आपल्या इथे शास्त्रीय संगीताचा ऑडियन्स बघा तुम्ही, हातावर मोजण्या इतके आहेत. आणि त्यामध्ये बदल होण्याची आवश्यकता आहे. तेव्हा मी हे उदाहरण दिलं होतं की जर ॲक्टर कोणी असेल तर तो कुठल्या तरी गायकाच्या गाण्यावर असतो, लिहिलं कुणीतरी, कंपोज कुणीतरी केलेलं असतं, गायलं कुणीतरी, बस ॲक्टर आला आणि त्याने तोंड हलवलं, असं केलं, तोंड हलवून मग थोडं शरीर हलवलं, तो करोडो घेऊन गेला. आणि हे वेडे बसले आहेत आपले घरचे लोक, हेच देतात करोडो. तर मी त्यांच्यासाठी बोलत होतो की हे माझ्या लोकांनो, हे माझ्या कुटुंबातील लोकांनो, हे माझ्या भारतीयांनो, हे माझे ऑडियन्स, तुम्ही सर्व सुधरा, समजा आणि या खोट्याला खरं समजू नका, खऱ्याला प्रमोट करा. तेव्हा सगळा हे पैसा सगळं कैलाश खेरला द्या. तर एक गाणं होऊन जाऊ द्या प्लीज. मी सय्या गाणं ऐकवणार आहे तुमच्यासाठी. सैया सैया बनके माला प्रेम की तेरे तन पे झर झर जाऊं, मैं बैठूं नैया प्रीत की संसार से तर जाऊं, मैं तेरे प्यार से तर जाऊं. सैया सैया इथे एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालत मध्ये कैलाश खेरवर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. तुम्हें जो छोड़ूं तो मर जाऊं, तुम्हें जो छोड़ूं तो मर जाऊं, अगर बम 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 लहरी, अगर बम 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 लहरी. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपले पाहुणे आहेत पद्मश्रीने सन्मानित गायक कैलाश खेर. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालत मध्ये सिंगर आणि कंपोजर कैलाश खेर यांच्यावर आरोप आहे की हे खूपच नखरे करतात. आता बघा, तुमचं जेव्हा बोलणं ऐकतात ना, लोक विचार करतात की हे तर एकदम साधू संतासारखे बोलतात, यांना तर काही ज्या भौतिक गोष्टी आहेत यांच्याशी काही घेणं देणं नाहीये. परंतु जेव्हा तुम्ही तुमची डिमांड ठेवता तेव्हा हे म्हणतात की कौन है कहां से आया. जेव्हा तुम्हाला माहीत नसतं कसं जगायचं असतं तेव्हा गोष्ट वेगळी असते. जेव्हा तुमच्या लक्षात येतं कसं जगलं पाहिजे, तर तेव्हा काही गोष्टी असतात ज्या तत्वानेच केल्या जातात. तर जर तुमच्याकडे कमी वेळ असेल, आव्हानं अधिक असतील, तुम्हाला खूप सारे लोक भेटण्यासाठी सुद्धा उभे आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला त्यांना खुश ठेवायचं आहे, वेळेवर पोहोचायचं सुद्धा आहे, स्टेजवर सुद्धा वेळेवर पोहोचायचं आहे. तसं असताना आम्हाला लोकांची जी बेसिक गरज आहे, मी कुठेही जातो, हॉटेलचं मी खात नाही, मोठ्यातल्या मोठ्या जागी राहीन, फक्त खाणार नाही, त्यांची कॉफी सुद्धा पित नाही. बरं, तर मी ऑर्गनायझरचा खाण्याचा खर्च वाचवतो, तर मेन खर्च तर तोच आहे. बस काय आहे की मला मोठी जागा हवी असते, ती सुद्धा का? कारण जेव्हापासून थोडी ओळख तुमच्याबरोबर सुद्धा ह्या गोष्टी होत असतील साहेब, जेव्हापासून ही ओळख निर्माण होते आपल्या लोकांमध्ये, तर कधी कधी वेळ असतो कमी,
मन दुखावण्याची इच्छा नसते की उगच कोणाचं दुखावलं जाऊ नये मन. कोणाचं जसं आता मॅम म्हणत होत्या की फोटो काढल्याशिवाय जाऊ नका. आता तुम्ही विचार करा, ह्या गोष्टीचं मी आन्सर सुद्धा देताना इतकं अडखळत आहे कारण की माझी फ्लाईट सुद्धा आहे आणि आजचं रेकॉर्डिंग सुद्धा आहे. बरं, हे सगळं मॅनेज सुद्धा करायचंय, परंतु मला तुमचं मन सुद्धा सांभाळायचं आहे, फोटो काढायचा सुद्धा आहे. तर असं असताना रजतजी, असं असताना अशा सिच्युएशन मध्ये माझी फक्त एकच डिमांड असते, जी आहे की मला मोठी जी आहे जागा थांबण्यासाठी असावी, जिथे डेडिकेटेड कोणी मनुष्य असावा जो थोडा लवकर कपडे तयार करून देईल आणि बाकीच्या गोष्टी ज्या काही आहेत माझ्या गाडीपर्यंत पोहोचवाव्यात, जे काही लॉजिस्टिक आहेत स्टेजवर पोहोचवणारे. तर मला म्हणजे लक्झरी सुद्धा गरजेची वाटते आता, म्हणून थोडीफार लक्झरी मागतो. नाहीतर मी ना पार्टी करतो आणि ना स्वतः करतो ना कोणाकडे जातो बिचारांकडे आणि सगळ्यांचे पैसे वाचवतो. मी घरचं जेवण जेवतो आणि अजून सुद्धा आज सुद्धा तुमच्या शूटवर सुद्धा घरून जेवण येत आहे, तुमच्याबरोबर बसून खाईन मी. मी तुमच्या या गोष्टीशी पूर्णपणे सहमत आहे. जेव्हा मोठी व्यक्ती बनता, मोठ्या कॉन्सर्ट करता, मग डिमांड सुद्धा मोठी असली पाहिजे. परंतु लोक असं म्हणतात की जेव्हा कॅशची डिमांड असते, जेव्हा चेकची डिमांड येते, तेव्हा ऐकून चक्कर येते. मी काय म्हणतो, जर तुम्हाला देशी तुपाचा स्वाद घ्यायचा असेल तर मग तुम्ही ढुंकूनही डालड्याकडे बघू सुद्धा नका, माझं हे म्हणणं आहे. आणि जर माझ्यासारखे लोक यात अंगदचा पाय नाही रोवणार तर हे तर होतच आलं आहे. मोठी लोक ज्यांना सवय होती संध्याकाळी ते म्हणतात सर तुमची सगळी सोय केली आहे, तर ते तयार होतात प्रत्येक गोष्टीसाठी. काहीच नाहीये, फक्त हार्मोनियम द्या. ते नाही झालं पाहिजे. का? कारण की असभ्यता अशीच निर्माण झाली आहे. जेव्हा कोणाला कुठल्या परमात्म्याने उत्तरदायित्व दिलं आहे, त्यांनी खऱ्या भावनेने उत्तरदायित्व निभावलं नाहीये, त्यामुळे आपण असे राहिलो. तूने सारा जन्म गंवा के अपना गात खो लिया और गेहूं चावल का गल्ला तो बेईमानों ने ढो लिया. का आज इंग्रजांची प्रत्येक गोष्ट इतकी खरी ठरत आहे? इंग्रजांच्या गोष्टी का इतक्या खोल वाटतात जगाला? सर, ही तर केवळ 2000 वर्ष जुनी सभ्यता आहे इंग्रजांची, ज्याला आपण इंग्रजी सभ्यता म्हणतो. भाषा तर केवळ 300 वर्षांपासून इंट्रोड्यूस झाली आहे भारताला तर माहित सुद्धा नव्हतं. सॉरी, थँक्यू आणि ते काय असतं ते यस नो, हे भारताला माहीतच नव्हतं 300 वर्षांपूर्वी. हे शब्द कुठून आलेत, काय आहेत हे? साहेब, तरी सुद्धा आज किती वेडेपणा लूट माजली आहे की आम्ही सुद्धा इंग्रज बनणार. म्हणजे बाप दादा भले उर्दू शिकले असतील, भले संस्कृत शिकले असतील, परंतु जे पतवंड आहेत त्यांना तुम्हाला इंग्रजी शाळेमध्ये शिकवायला पाठवायचंय. हे इंग्रजांची, गोऱ्यांची इतकी थट्टा काय उडवता तुम्ही? नाही, थट्टा नाही करत आहे अहो, साहेब. तुम्हाला त्यांच्या टॉयलेट करण्याच्या पद्धतीशी सुद्धा प्रॉब्लेम आहे. हो, तर मग ती पद्धतच त्यांची नाहीये साहेब. प्रॉब्लेम मला नाहीये. मी आता कारण युके टूर करत होतो आणि मी भरपूर वेळा जात असतो, तर मला खूप आश्चर्य वाटलं की यार, हे करून धुवत सुद्धा नाही आणि यांनी आपल्यावर राज्य केलं. तर ही माझ्या मनात गोष्ट आली की ज्या सभ्यतेमध्ये 2000 वर्षापूर्वीची सभ्यता आहे, करून धूत नाहीयेत, आपल्या इथे त्याला घिसणी अहो, म्हणतात. ते काहीही करतील त्यांच्या टॉयलेटमध्ये, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्यामध्ये? आमच्या इथे त्याला घिसणी म्हणतात. मी म्हणतोय की यार, अजूनपर्यंत घिसणी करतोय. आणि त्यांच्यानंतर सुद्धा या लोकांनी आपल्यावर राज्य केलं. या अशा सभ्यतेवर जिथे वेद, पुराण आणि संत, महर्षी, विद्वान असे जन्मले आहेत, ज्यांनी संपूर्ण जगाला किती वेळा दिशा दाखवली आहे जगण्याची. जिथे तिथले विद्वान जन्म घेतात, कॅम्ब्रिजमध्ये किंवा हार्वर्डमध्ये किंवा वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमध्ये, त्यांच्याबद्दल तुम्ही असं म्हणता की यांचं चरित्र 2 पैशांचं असतं. ते यामुळे असतं की मी हे उदाहरण रजतजी म्हणजे? नाही असतं, हे तर खरं आहे. ते तर असतंच, कारण मी हे उदाहरण देत होतो की याच्या आधी सुद्धा भारतामध्ये खूप लोक आले आहेत ज्यांनी
व्यवस्थांवरती लक्ष दिलं आणि शिकलेले लोक होते. परंतु असं असून सुद्धा देखील भारतामध्ये जशा गोष्टी व्हायला हव्या होत्या त्या अजूनपर्यंत होऊ शकल्या नाहीयेत. आता हळूहळू माझा भारत चांगल्या अर्थाने चांगल्या मार्गावरती लागला आहे. तर तेव्हा हे उदाहरण दिलं होतं मी. बाकी इंग्रज आणि हे सगळे आपापल्या जागी ठीक आहे. परंतु- मी असं म्हणतो की साहेब, भाषा अंगीकारा, सभ्यता आपलीच अंगीकारा. सभ्यता आपलीच मोठी आहे. जरी भाषा, त्यांच्या भाषेमध्ये आकर्षण आहे, त्यांच्या भाषेमध्ये आकर्षण आहे, परंतु सभ्यता आपलीच जास्त चांगली आहे. बघा, त्यांचे जे शोज असतात, जसा कोल्ड प्ले इकडे आला, हा. तर तुम्ही म्हणताय चूर्ण विकायला आले आहे तिकडे. नाही, मी हे सांगत होतो की ते तर चांगलं काम करायला आला होता. परंतु मी आपल्या ऑडियन्सला सांगत होतो की माझ्या कुटुंबियांना की बघा, यांनी ब्लॅक मध्ये तिकीट घेऊन यायला हे सुद्धा माहित नाही की हा गात काय आहे. नुसतं बरोबर करण्यासाठी गेले आहेत का हे सगळे, ते सुद्धा 30-30 हजारांची तिकीट घेऊन. तर मी यांची खिल्ली उडवत होतो की या माझ्या कुटुंबियांना बघा काय झालं आहे. मग तुम्ही सुद्धा तर विदेशामध्ये जाता, तिथे सुद्धा तर गोरे येतात तुमचं म्युझिक ऐकण्यासाठी. देवाची ही कृपा झाली आहे की माझ्या ज्या कैलासाचे कॉन्सर्ट झाले त्यांना साहेब तिथल्या लोकल फेस्टिवलमध्ये कैलासाला खूप बोलवलं गेलं. अँड वी आर द ओनली पंडितजी बँड कैलासा, जो क्लासिकल म्युझिशियन्सच्या बियॉन्ड वेगळं जे मेन स्ट्रीमचे कलाकार आहेत त्यांना बोलवतात तिथे. मी खूप सारे त्यांचे लोकल फेस्टिवल वाजवले आहेत साहेब. हॉलिवूड बॉल, सॅनामोनिका पियर आणि KCRW त्यांचे रेडिओ आहेत. NPR हे तिथले सरकारी रेडिओ आहेत. त्यावर कैलासाला फीचर केलंय. एक सेलिब्रेट ब्रुकलिन जसं आपल्या इथे जर समजा नोएडा फेस्टिवल असेल, असा तिकडे ब्रुकलिन न्यूयॉर्कमध्ये आहे. तर त्याच्या तिथे रंगीबेरंगी कमीत कमी 15 देशातील लोक तिथे येतात ऐकण्यासाठी येतात तिथे. तर ही देवाची कृपा आहे. आणि मी तिथे काय गात असतो बरं? अगर बम 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 लहरी, अगर बम 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 लहरी, मेरी एक सुनो गौरा रानी, मेरी एक सुनो अंतर्यामी, मैं तो दासी जन्म जन्म की, मैं तो दासी जन्म जन्म, बाली उम्र से भक्ति करती, बाली उम्र से भक्ति कर, तुम्हें छोड़ के कहीं न जाऊं, तुम्हें छोड़ के कहीं न जाऊं, रात दिवस तेरे चरण दबाऊं, रात दिवस तेरे चरण दबाऊं, तुम्हें जो छोड़ूं तो मर जाऊं, तुम्हें जो छोड़ूं तो मर जाऊं, अगर बम 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 लहरी, अगर बम 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 लहरी. आता जेव्हा रजतजी मी हे गाणं गातो तिथे, तर मी काहीतरी बनून आणि इंग्रजी काहीतरी बोलत नाही त्यांच्याशी. बस त्यांना म्हणतो, इफ यू गाईज आर रिअली एन्जॉयिंग देन कम ऑन शो मी युअर जलवा, यू नो डान्स, बिकॉज डान्स युअर हार्ट आउट. तेव्हा मी इंग्रजीमध्ये म्हणतो त्यांना, डान्स युअर हार्ट आउट गाईज. असं मी एकदा बोललो तर वेडे झाले होते सगळे. रंगीबेरंगी काळे सुद्धा, जांभळे सुद्धा, भुरे सुद्धा, तपकिरी सुद्धा, प्रत्येक प्रकारचे 15 देशातील वेगवेगळे साहेब. तर मजा आली. मी म्हणलं, माझ्या दात्या, तुमचंच नावाचं स्मरण बघा कसं झालं की हा डान्स सुद्धा आणि हा ट्रान्स सुद्धा आहे एकाच वेळी. हे सुद्धा खरं आहे की एक विदेशी महिला तुम्हाला म्हणाली की गर्भामध्ये त्यांचा मुलगा तुमचं गाणं ऐकून लाथा मारायला लागला. हा, बरोबर. तर मग ते कुठलं गाणं तुम्ही असं गायलं हो, होतं? हेच माझं आदियोगी आणि जय जयकारा आणि हे बमलहरी. तर तिने एक फ्लाईटमध्ये, मी दिल्लीवरून मुंबईवरून दिल्लीला येत होतो, तर फॉरवर्ड सेक्शनमध्ये मागून ती एक लेडी आली आणि म्हणायला लागली की मी 7 मंथची प्रेग्नंट आहे. तर मला फक्त हे सांगायचं होतं की जेव्हा कधी आम्ही तुमची गाणी लावतो, स्पेशली आदियोगी आणि बमलहरी आणि जय जयकारा, तर माझं बाळ लाथा मारतो आणि वेदना होतात, परंतु खूप समाधान वाटतं. तर ही वाली एक कॉम्प्लिमेंट खूपच वेगळी होती आणि ही कॉम्प्लिमेंट साहेब मिळाली. तर याच्याबरोबर मी एक असा अनुभव सांगू इच्छितो आता तुम्हाला इथे. बघा, गर्भामध्ये तर येणाऱ्या आत्म्याचा हा अनुभव सांगितला आहे. पंडितजी, एक जाणारी आत्मा जी प्रयाण करत आहे, देवलोकाच्या दिशेने गमन करत आहे,
कोणीतरी एक मनुष्य होता ज्याला कॅन्सर झाला होता. आता जेव्हा तो जाऊ लागला न्यूयॉर्कला, तर त्यांनी इशाऱ्यामध्ये लिहून सांगितलं की कैलाश खेरची आम्ही प्लेलिस्ट बनवली आहे, माझ्या ॲडपॅडमध्ये लावून द्या, आता मी जाणार आहे. तर एका बाजूला येणारी आत्मा, एका बाजूला जाणारी आत्मा. तर तर माझ्या दात्याच्या येणारे काय ऐकून लाथा मारत होते हे तर आम्ही ऐकलं, जाणाऱ्यांना काय ऐकायचं होतं? पद्मासन में ध्यान लगाए मौन है, वीराने में तपता योगी कौन है, नाद न कोई तारा, डमरू कभी कभारा, अधमूंदी आंखों से सब देख रहा संसारा, जो नाथों के नाथ कहते याचक भूति बेल चढ़ाते, जातक झूम झूम के गाते ओमकारा, अर्धचंद्र माथे पे साजे, वक्षस्थल कपाल विराजे, जटा चक्र से बहती निर्मल शिवधारा, हर हर शिव शंभू जय जय केदारा, गाओ हर हर शिव शंभू जय जय केदारा, हर हर शिव शंभू जय जय केदारा, हर हर शिव शंभू जय जय केदारा. मी ही गोष्ट, तुम्ही इतकी खोल गोष्ट विचारली आहे साहेब, की जाणारा काही ऐकत आहे आणि कुठल्या भावामध्ये ऐकत आहे. जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये विलीन होऊन जाल, आजा चंदा बाहों में तुझ में ही गुम हो जाऊं, तेरे नाम में खो जाऊं, जर तुम्ही त्यांच्यामध्ये विलीन, तू तू करता तू भया मुझ में रही ना हूं. जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये एकरूप होऊन जाल, त्याच्यामध्ये सामावून जाल, तर गोष्ट समर्पणाची असते, संपूर्ण समर्पणाची असते. असं नाही की एक लाईन आहे कि सुख संपत्ति घर आवे, कष्ट मिटे तन का. ओम. तर हे वन साइडेड कॉन्ट्रॅक्ट चालू झालंय. सुख संपत्ती घर आवे, कष्ट मिटे तन का. परमात्मा, आम्ही जरा हे सगळं तुम्हाला दिलं आहे, तर जरा जरा बघून घ्या बरा. असं नाहीये. संपूर्ण समर्पण हे आहे कि पद्मासन में ध्यान लगाए मौन है, वीराने में तपता योगी कौन है, नाद न कोई तार, नाद न कोई तारा, डमरू कभी कभारा, और अधमूंदी आंखों से सब देख रहा संसारा, जो नाथों के नाथ कहाते, याचक भूति बेल चढ़ाते, जातक झूम झूम के गाते ओमकारा. जर तुम्ही या भावामध्ये समाधिस्थ होऊन जाल, तर मी तुम्हाला हे जिवंत उदाहरण सांगत आहे साहेब. जिथे जसा तुमचा हा छानसा स्टुडिओ आहे, खूपच भव्य आहे, तर याच प्रकारचा तुमचा एक छोटासा कैलासा स्टुडिओ मुंबईमध्ये आहे, रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे. तर त्याला बिल्डिंगला डिमॉलिश करण्यासाठी ते एक आलं होतं, त्यांनी चिकटवून टाकलं तिथल्या म्युन्सिपालिटीने. तर बहुतेक वेळा काय होतं, माणसं असं जेव्हा काही होतं तेव्हा पहिलं ते वकिलाकडे पळतात ते, आणि जितके सेंटर असतात ते आपली सेटिंग लावायला ट्राय करतात, कुठल्या पॉलिटिशियन्स लावावी आणि किंवा कुठे जिथे जिथे सेटिंग होऊ शकते. मी खऱ्या सेटरकडे गेलो होतो छतावर. भाई डिमॉलिश छापूनच टाकलं आहे यांनी, 2 दिवसामध्ये डिमॉलिश करायला येतील. मी दात्याकडे प्रार्थना करायला लागलो, हे दाता, तुम्ही प्रत्येक गोष्ट बघत आहात आणि तरी सुद्धा मंद मंद हसत आहात. वाह. तेव्हा हे आले होते सर. पद्मासन में ध्यान लगाए मौन है. तुम्ही विचार करा, जेव्हा माणूस स्ट्रेसमध्ये असेल तेव्हा तर तो सौदेबाजी करेल ना, आणि डोक्याच्या कड्या लावायला लागेल ना, कुठे ना कुठेतरी कडी लागून जाईल आणि सेटिंग करेन. हे देवाने मला अशी बुद्धीच नाही दिली त्यावेळी. म्हणजे बेकायदेशीर कन्स्ट्रक्शन केलेलं असेल तर देव येऊन वाचवेल. नाही 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 साहेब, म्हणूनच तर कायदेशीर होतं, म्हणूनच मग वाचवलं परमात्म्याने मला. आजपर्यंत बघा कायदेशीर आहे तो. हे उलट क्लॅरिफाय इतका करणं यासाठी गरजेचं होतं, नाही तर लोक बनवतील आणि म्हणतील जरा शिवजी वाचवा. ना 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 ना, असं नाहीये अजिबात. कायदेशीर होता म्हणूनच इतका मजबूत केला की केवळ पंडितजी माझं घरच नाही वाचलं, तर पूर्ण कॉलनी वाचली. आणि आता गव्हर्नमेंटने त्याच्यावरती GR काढला आहे की या घरांना कोणीही हात लावायचा नाही, कारण की हेरिटेज साईट म्हणून जाईल मुंबईची. आणि ही यारी रोडची गोष्ट आहे साहेब. बघा, समुद्राच्या किनारी वेटलँड आहे आणि खूप
लोकांची नजर होती की इथे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स बनवाव्या ना, गव्हर्नमेंटच म्हणाली नाही भाई, जर इथे मोठ्या बिल्डिंग्स बनवल्या तर सुनामी यायची भीती आहे, कारण हे वेटलँडवर आहे, तर यामुळे याला असंच राहू द्या. खूपच चला, चांगलं. खूप चांगली गोष्ट आहे ही. आता पब्लिक मधून एक प्रश्न घेऊ शकतो यावेळी बस आपण? हो. एक छोटासा प्रश्न आहे तुमच्याकडे. तुमच्या दोन्ही हातांमध्ये घड्याळे आहेत. हा काही सर. टोटका आहे का? खूप हो. तीव्र दृष्टी आहे तुमची त्यांच्या दोन्ही हातांवर. हो हो हो. हे बघा, माझ्याकडे 2 हात आहेत आणि माझ्याकडे 2 घड्याळ सुद्धा आहेत. झालं काय की मी जेव्हा एक हातामध्ये एक घड्याळ घालायचो तर तिकडे घड्याळ ठेवलेलं, घरी ठेवलेलं ते उदास व्हायचं की मला स्पर्शच करत नाही. इकडे हात, यार कधी याची कायमची लॉटरी लागलेली असते की मला स्पर्शच करत नाही. तर मी हाताचा सुद्धा मान ठेवला, घड्याळाचा सुद्धा मान ठेवला. दुसरं, मी जोडतो कमी, मी भोगतो. जे आहे त्याचा उपभोग घ्या आणि जास्त करून वाटा. जेव्हा वाटता, जो वाटतो तो नेहमी भरलेला असतो, त्यामुळे नेहमी वाटत राहा, त्यामुळे भरलेला राहाल. तर त्यामुळे तर मला कुठून तरी 2 मिळाली. जेव्हा 2 मिळाली तर 2 हात होते माझ्याकडे. तर परमात्म्याची दिव्यता कसली कमाल आहे बघा. घे बाबा, आम्ही तुझी मुलं आहोत, खूप नाचूया, खूप मजा करूया. मला तुम्हाला 4 लाईन्स ऐकवायच्या आहेत. साहेब, जो खानदानी रईस हैं वो रखते हैं नर्म मिजाज अपना. वाह. जो खानदानी रईस हैं वो रखते हैं नर्म मिजाज अपना. तुम्हारा लहजा बता रहा है कि तुम्हारी दौलत नहीं नहीं. जरा सा कुदरत ने क्या नवाजा, आके बैठे हैं पहली सफ में, अभी से उड़ने लगे हवा में, अभी तो शोहरत नहीं नहीं. मला वाटतं की या मुद्द्यावर एक ब्रेक घ्यायला हवा ब्रेक आपण. घ्यायलाच हवा. एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये कैलाश खेरवर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. कैलाशजी, आजकाल नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, ताकदवान आहेत, शक्तिशाली आहेत. तुम्ही कुठलीच संधी सोडत नाही त्यांची प्रशंसा करण्याची. आता जे चांगलं दिसत आहे त्याचं कौतुक करायलाच पाहिजे ना. जे जुनं होतं त्यांचं सुद्धा मी करतो, सांगतो मी. चांगले वाटतात तुम्हाला मोदीजी? खूप छान वाटतात, खरंच खूपच छान आहेत ते. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत एक असे गायक जे संपूर्ण जगात लोकप्रिय आहेत. यांनी संपूर्ण जगामध्ये भारताचं नाव केलं आहे. कैलाश खेर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये सिंगर आणि कंपोजर कैलाश खेर यांच्यावर आरोप आहे की हे संधी साधू आहेत. कैलाशजी, आजकाल नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, ताकदवान आहेत, शक्तिशाली आहेत. तुम्ही कुठलीच संधी सोडत नाही त्यांची प्रशंसा करण्याची. खरं तर रजतजी, झालं काय आहे की मी माझ्या करिअरला, जसं मी म्हणालो की अजून 18 वर्षच झाली आहेत आणि प्रशंसा मी सगळ्यांचीच करत असतो. तर आता जो चांगला दिसत आहे त्याचं कौतुक करायलाच पाहिजे. जे जुनं होते त्यांचे सुद्धा मी केलेच की, सांगतो. जुने सुद्धा सगळे चांगले करून गेले आहेत देशासाठी. परंतु ज्या स्पीडने गोष्टी होऊ शकल्या असत्या त्या आता होत आहेत, मी हे म्हणतोय. आता काय बोलायचंय की माझी थोडी इमोशनल पद्धत आहे, भावनाशील आहे मी. तर हे काय आहे की हायलाईट होतं. आता माझं करिअरच एकूणच 2 दशक सुद्धा नाही झाले पूर्ण. तर यामुळे आता जर असं समजा 5-6 वर्षापासून माझं इंटरव्ह्यू जास्त हायलाईट होत आहेत. तर आता करंटवाल्या गोष्टी आहेत ज्या मी त्यांच्यावर बोलतोय काहीतरी, आणि त्या नाही, मग व्यक्तिगत आहेत केवळ. तुम्हाला चांगले वाटतात मोदीजी? खूप छान वाटतात ते मला. खरंच ते खूप चांगले आहेत. याच्या आधी कधीच आपल्या सनातनला, आपल्या संतांना, आपल्या महापुरुषांना इतका मान सन्मान या विशेष करून महात्मांना कमी मिळाला आहे. आणि आता आपल्या तीर्थक्षेत्रांना आणि आपल्या संस्कृतीचे जे काही प्रतीक आहेत त्यांना थोडा मान मिळत बघा, आहे. लोक म्हणतात की तुमची रिॲक्शन खूपच क्विक असते. इकडे ऑपरेशन सिंदूर झालं आणि तिकडे तुम्ही गाणं बनवलं. आपल्या सैन्याचं त्यामध्ये शौर्य, आपल्या भारतीयांचा गौरव आणि वैभव, आणि जी काही आपली देशाची जी ग्लोरी आहे ती आपण गायली आहे आणि ती गाण्याची गरज आहे. ती सुद्धा
महाकुंभ जेव्हा झाला तेव्हा सुद्धा तुम्ही खूपच लवकर गाणं बनवलं होतं महाकुंभवर. आता बघा, जे प्रोजेक्ट मला मिळतात आणि ज्यासाठी मी फीज मिळते, ते तर कायदा सांगतो त्यामध्ये ते करायलाच पाहिजे ना काम. आणि दिल्ली विधानसभेची निवडणूक जेव्हा बीजेपी जिंकली होती तेव्हा सुद्धा तुम्ही गाणं बनवलं होतं की आपदा कांत है. हो. अ, काय झालं की काही मुवमेंट्स असे असतात, जेव्हा तुम्ही दिल्लीचे असता आणि दिल्लीची दुर्दशा सुद्धा बघितलेली असते, दिल्लीची चांगली अवस्था सुद्धा बघितली असते, तर काही गोष्टी असतात ज्या हृदयातून निघतात आणि कलाकारांचं हे कर्तव्य आहे की त्याने केवळ अ, एका प्रकारचे काही काही गोष्टी करू नये. समकालीन विषयांवर आपले विचार सांगावे आणि कलाकारांचा अर्थ आहे केवळ मनोरंजन करणं नाही, तर जागं करणं सुद्धा. ईश्वर जागं करणं. 2011 मध्ये तुम्ही केजरीवालच्या कौतुकासाठी गात होतात की यही राग गुंजेगा. हो. ते त्यांच्या कौतुकासाठी नव्हतं गायलं साहेब. ते अण्णा हजारेंसाठी गायलं होतं मी. आणि ते माझे विचार अजून सुद्धा आहेत. हे मी अण्णा हजारे साहेबांसाठी गायलं होतं. तेव्हा मला माहीत सुद्धा नव्हतं. हे जे नाव घेतलं आता तुम्ही, यांना मी ओळखत सुद्धा नव्हतो. पण 2017 मध्ये तुम्ही कमालच केली. 2017 मध्ये उत्तर प्रदेशात निवडणूक होत होती, तर तुम्ही एक गाणं गायलं मायावतीजींसाठी, ज्यामध्ये त्यांना साक्षात देवी म्हटलं. अच्छा. दुसरं गायलात अखिलेशजींसाठी, ज्यामध्ये त्यांना धडक धडक अखिलेश म्हटलं. आणि तिसरं योगी आदित्यनाथसाठी म्हटलं अब गुंडाराज पासून मुक्ती देणारे योगी. म्हणजे एका कलाकाराने तिघांनाही सपोर्ट केला. तर सर जे कमळ सुद्धा फुलवलं, सायकल सुद्धा चालवली आणि हत्तीवर सुद्धा चढलात. आणि काँग्रेससाठी पण सुद्धा गायले सर. अच्छा. हो. तर चौघांची गायली होती. संयोगाने काय झालं की ते रिलीज एकाच वेळी झाली होती. गायली वेगवेगळ्या वेळी होती. तर हे जे पहिलं नाव तुम्ही घेतलं, त्यांचं आम्ही कदाचित आमच्या करिअरच्या बिगिनिंगलाच गाऊन घेतलं होतं त्यांनी. तर त्यावेळेस मला प्रत्येक माणूस हा देवी आणि देवताच दिसून यायचा. बिगिनिंग तर अशीच असते ना साहेब. हळूहळू तुम्हाला जाग येत असते आणि तुमच्या आत ही समज सुद्धा वाढते की काय काम करायचं आहे आणि कुठल्या प्रकारचं करायचं आहे, कुठल्या त्यामध्ये करायचं आहे मर्यादेमध्ये. त्यानंतर जेव्हा हे सडक सडक गाणं गायलं, 2013 किंवा 12 मध्येच गायलं होतं सडक सडक सुद्धा. धडक धडक सडक सडक. आणि त्याच्यानंतर अचानक मग हे जे योगी आणि हे सगळे योगीजी. आले, तर यांनी काय केलं की रिलीज करण्याचे टायमिंग सगळ्यांनी आपले एकत्र सिनेमे एकत्र रिलीज केले. तर असं वाटलं की अरे, या गायकाने चौघांसाठी गाणी गाणून ठेवली आहेत. असं झालं. वेगवेगळ्या वेळेचे ते आहेत साहेब प्रयोग. मोदीजींचा 75th बर्थडे येणार आहे. मग तुम्ही त्यांच्यासाठी कुठलं गाणं कंपोज केलंय? 2017 मध्ये आम्हा लोकांचा एक शो होता अहमदाबादमध्ये आणि शो करत होतो. यावेळचे जे होम मिनिस्टर आहेत अहमदाबादचे, आपल्या गुजरातचे, हर्ष हर्ष सांघवीजी. हां. सांघवीजी. तर तो 67 बर्थडे होता पंतप्रधानांचा. तर त्यांनी 67 फुटाचा केक बनवून आणला होता. सगळ्या गोष्टी भव्य प्रकारे होत होत्या. माझ्या कॉन्सर्ट सुद्धा होता तिथे. तर अचानक एक गाणं चालू झालं. हैप्पी बर्थडे टू यू सुनीता. तर तेव्हा माझ्या मनामध्ये एक गोष्ट आली, की बाकी सगळ्या गोष्टी तर ठीक आहे, परंतु हे गाणं वाढदिवसाचं आहे. एक फिल्मी गाणं बनवलं आहे. तर त्यानंतर एवढं अवेअरनेस नाहीये, की कुठल्याही गायकाने, कुठल्याही कलाकाराने कुणी वाढदिवसाचं सिनेमाव्यतिरिक्त गाणं कोणी बनवलं नाहीये. तर मी साहेबांच्या 70व्या वाढदिवशी हे गाणं बनवलं होतं वाढदिवसाचं, शुभ जन्मदिन. आणि साहेबांनी यासाठी ट्वीट सुद्धा केलं होतं. तर हे हो, बनलं आहे त्यांच्यासाठी हे गाणं. तुम्ही ऐका. ते संस्कृतमध्ये सुद्धा आहे, हिंदीमध्ये सुद्धा आहे आणि ते आता 7 जुलैला तुमचा वाढदिवस येणार आहे. येस सर. मग त्या दिवसासाठी सुद्धा कुठलं गाणं लिहिलंय का? सर, रजतजी, मी लहानपणापासूनच थोड्याफार वेळा जरा वाढदिवसाचा कधी आनंद बघितला, तर यज्ञ, हवन, आणि लाडू वाढत असताना बघितलेलं आहे. तर मी वाटणं बघितलं आहे, विझवणं कधीच नाही बघितलं आहे. आता मी जेव्हा मुंबईला गेलो, तेव्हा इंडियन आयडलमध्ये मी जज होतो 2008 ते 2009 मध्ये. तर तिथे माझा बर्थडे सेलिब्रेट केला लोकांनी. पहिल्यांदा असं लक्षात आलं, की अचानक सरप्राईज देऊन
त्यांनी तो केक आणला होता आणि बत्ती अशी कॅन्डल म्हणाले विझवा, कापा. तर ते सगळं तिथे नाटक सगळी केली होती त्या लोकांनी. तर त्याच हृदयाने मनामध्ये एक गोष्ट आली होती, की नाही, मला माझ्या संस्कृतीमध्ये राहायचं आहे. तर आता मी माझा बर्थडे साजरा करतो नवीन टॅलेंटला लॉन्च करून. भारतामध्ये गायकाने कधी गायक लॉन्च नाही केले. परंतु मी थोडासा वेडा आहे, त्यामुळे थोडा उन्मत्त आहे. तर मी माझ्या वाढदिवशी संपूर्ण भारतातून पंडितजी मी आधी त्यांना शोधतो, मग त्यांना मी घडवतो, मग त्यांचं ग्रूमिंग करतो. मी हे करतो माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. नई उडान नावाचा कार्यक्रम आम्ही करत असतो रजतजी. खूप मोठं भव्य ऑडिटोरियम हायर करतो. कधी-कधी तर स्पॉन्सर्स सुद्धा मिळत नाहीत, जसं यावर्षी नाही मिळाले. तर माझ्याच खिशातून 50-60 लाख रुपये लावतो मी. हो. आणि रजतजींसारखे, पंडितजींसारखे मोठे लोकं बोलवतो ॲज अ चीफ गेस्ट. कधी-कधी कुठल्यातरी मिनिस्टरला बोलवतो, जे कोणी अवेलेबल होतील, ज्यांचं कोणाचं प्रेम मिळेल. आणि काही सेलिब्रिटीजना बोलवतो जे अवेलेबल असतात. जेव्हा कोणी नवीन गायक, कोणी नवीन स्टुडंट संगीताचा आपल्या आई-वडिलांबरोबर तिथे बसतो, त्याचे ऑडियन्समध्ये आई-वडील बसतात आणि तो मंचावर येतो, त्याच्यासाठी किती मोठी ही संधी असेल, की त्याला ऐकण्यासाठी पद्मश्री प्रसून जोशीजी आले आहेत, अनुपम खेरजी आले आहेत, स्वामी चिदानंद सरस्वतीजी आले आहेत, आपले पद्मश्री रजतजी शर्मा आले आहेत. ही जी अशा प्रकारचे दृश्य ते बघतात, तेव्हा त्यांच्या आतील जे मन आहे ते आत्मविश्वासाने आणखी भरलं जातं. तर हे मी करतो. प्रत्येक वाढदिवसाला ह्यावर्षी सुद्धा नई उडानचं 9वं वर्ष आहे. चला, खूपच चांगलं काम तुम्ही करता. सगळ्यांनी आपला बर्थडे असा साजरा केला तर यापेक्षा आणि चांगली साहेब गोष्ट याला काय असू सपोर्ट शकते? करतात बघा सगळेजण. नशिबाने, देवाने म्हणतात ना, की जेव्हा तुम्ही एक पाऊल उचलता चांगुलपणाकडे, तर माझे दाता 100 पावलं तुमचा रास्ता प्रकाशित करतात. कसा, माझा स्वतःचा स्टुडिओ आहे, माझी स्वतःची रेकॉर्ड कंपनी आहे कैलासा रेकॉर्ड्स, माझं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे. मी संपूर्ण शो प्रोड्यूस करतो, सगळे व्हिडिओज प्रोड्यूस करतो आणि एग्रीमेंट कोणाशी करत नाही. आणि गाईड सुद्धा असंच करतो, की भैया आगे ठगों की बस्ती है. आगे ठगों की बस्ती है, चुपचाप ठगे जाना, वहाँ डायन डस्ती है, खुद आप ढसे जाना, चाल चल मोहब्बतियाँ, अरे ओ उल्फतियाँ. तर पुढे फसवणाऱ्यांची वस्ती आहे भैया, गुपचूप फसवले जाल. खूप चांगली गोष्ट आहे. 1-2 प्रश्न आणखी घेऊ शकतो आपण. हो. सर, मी ऐकले की योगीजींवर एक मूव्ही येते आणि त्यांचा रोल तुम्ही करणार आहात. हे खरं आहे का? सर, तुम्ही थोडे-थोडे त्यांच्यासारखे दिसताय. होत काय आहे, की एकदा ना आम्ही एक शो करत होतो, ज्यामध्ये मिका आणि मी एकत्र को जज होतो. तर मिका माझ्या मागे लागला होता, की मी योगीजींवरती सिनेमा बनवेन आणि तुम्हाला टकलं करायचं आहे, योगीजींचा रोल तुम्ही करणार आहात. तर ही मस्ती चालू होती. कोणीतरी ते छापून टाकलं आणि मग हे छापलं, तर योगीजींपर्यंत ही गोष्ट पोहोचली. तर योगीजींपर्यंत गोष्ट पोहोचली, तर खूप लोकं म्हणाले, की ही लुक्स लाइक अ योगीजी ब्रदर ओन्ली. तर ते टक्कल केलं असतं, तर मी कधी असं म्हणतात लोकं. सर, तुम्ही इतकी मेहनत करून, इतका संघर्ष करून तुमच्या आयुष्यात इतकं यश संपादन केलंत, मग आता येणाऱ्या नवीन पिढीला तुम्ही 2 पंक्तींमधून किंवा गाऊन कुठल्याही रूपात एखादा संदेश देऊ इच्छित असाल तर काय द्याल? कारण इथे नवीन पिढी उपस्थित आहे. इश्क जुनू जब हद से बढ़ जाए, हंसते हंसते आशिक सूली चढ़ जाए, जब इश्क का जादू सर चढ़ कर बोले, खूब लगा लो पहरे रस्ते रब खोले, यही इश्क दी मर्जी है, यही रब दी मर्जी है, तेरे बिन जीना कैसा, हाँ खुद गर्जी है, तूने क्या कर डाला, मर गई मैं, मिट गई मैं, हो जी, हाँ जी, हो गई मैं तेरी दीवानी. आम्ही लोक 4 वर्षांपूर्वी कारगिलला गेलो होतो. 3-4 वर्षांपूर्वी. आणि कारगिलमध्ये आम्ही 26 जुलै कारगिल दिवस आपण साजरा करतो, तेव्हा गेलो. तर तिथे आसाम रायफलचा एक यंग ऑफिसर भेटला.
त्याची टायगर हिलवर बीट होती, चौकी. तो जेव्हा आपल्या बेसमधून चालायचा तेव्हा एका कानामध्ये त्याचा हेडफोन लावलेला असायचा आणि एक गाणं ऐकत होता, तेरी दीवानी. बघा, उन्नतिशील देश नहीं होता धन के भरे खजानों से, उन्नतिशील देश नहीं होता टैंक तोप विमानों से, उन्नतिशील देश नहीं होता खंदक और खदानों से, उन्नतिशील देश होता है उन्नतिशील नौजवानों से. ज्या देशाच्या तरुणांमध्ये या देशाच्या प्रती, आपल्या संस्कृतीच्या प्रती, आपल्या कल्चरच्या प्रती, आपल्या भाषेच्या प्रती, आपल्या सभ्यतेच्या प्रती श्रद्धा असेल, समर्पण असेल, त्या देशाची गोष्ट काही वेगळीच असते. मी पुन्हा पुन्हा हे सांगू इच्छितो, जेव्हा तुम्हाला संधी मिळेल, जेव्हा तुम्हाला उत्तरदायित्व मिळेल, तेव्हा तुम्ही असं काहीतरी करा ज्याने इतिहास रचला जाईल. नाहीतर किती आले किती निघून गेले समजत सुद्धा नाही. हा आहे माझा संदेश तरुणांसाठी. कैलासजी, या चांगल्या संदेशाबरोबर आपण एक ब्रेक घेऊ शकतो आणि ब्रेक नंतर ऐकूयात आपकी अदालतमध्ये आजचे जज पंडित साजन मिश्रा यांचा निर्णय आजच्या खटल्यावर. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवला पद्मश्रीने सन्मानित सुप्रसिद्ध गायक कैलाश खेरवर. कैलाश खेर यांनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं, सुरेल उत्तरं दिली, कधी कवितांमध्ये, कधी गाऊन आणि कधी संपूर्ण इमोशन्स बरोबर. त्यांनी कुठल्याच प्रश्नाला टाळण्याचा प्रयत्न केला नाही. आता वेळ आहे आपकी अदालतमध्ये आजचे जज पंडित साजन मिश्रा यांच्या निर्णयाची. कैलाशजी, तुम्ही एक आपल्या हिंदुस्थानातील गायकांमध्ये तुमचं जे क्षेत्र आहे, तुमच्या गायन क्षेत्रामध्ये तुम्ही एकमेव आहात. या प्रकारचा आपल्या गाण्याचा विस्तार केला आहे तुम्ही आणि तुम्हाला शब्दांची जाण आहे आणि मला वाटतं की तुम्ही खूप अध्ययन करता. हो, त्या अध्ययनाचा परिणाम आत्मीयता, जी तुमच्या शब्दांमध्ये आत्मीयता येते, त्यात निश्चित रूपाने तुमच्यासोबत परमात्मा विराजमान आहेत. जसं की तुम्ही शिवभक्त आहात आणि तुम्ही जो काही शब्दांचा प्रयोग करत आहात ते अशा प्रवाहाप्रमाणे तुमच्या मुखातून निघत आहेत. त्यामुळे मी खूपच प्रभावित झालो आहे आणि तुमच्या बाबतचं वेड, तुमच्यावर प्रेम करणारे लोक इथे दिसतायत आणि तुमच्यावर त्यांचं किती प्रेम आहे. आणि ईश्वराकडे माझी हीच प्रार्थना आहे, कामना आहे की तुम्ही असंच स्वस्थ राहावं आणि हिंदुस्थानचा एक वेगळ्या प्रकारचा फोक तुम्ही जो प्रचलित केला आहे तो संपूर्ण जगामध्ये अत्यंत आवडीने लोकांनी ऐकावा. आणि आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. 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 या आशेबरोबर आणि या विश्वासाबरोबर की कैलाश खेर याच प्रकारे संपूर्ण जगामध्ये लोकांचं मनोरंजन करत राहतील, एक असं संगीत लोकांना देत राहतील ज्याने लोकांच्या भावना जागृत होतील, लोकांच्या मनामध्ये देशप्रेम जागृत होईल, भक्ती जागृत होईल. आपण आजचा शो इथेच संपूयात. पुढच्या आठवड्यात तुमच्याशी भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.